हरि ओम श्री गुरुभ्यो नमः परमगुरुभ्यो नमः परात्पर श्रीमदानंदतीर्थ भगवत्पादाचार्य गुरुभ्यो नमः। श्रीमद् हनुमद्भीम बंध्वांतर्गत रामकृष्ण वेद व्यासात्मक लक्ष्मी हयग्रीवाय नमः। जयति हरिरचिन्त्य सर्वदेवैकवन्द्यः परमगुरुरभीष्टावाप्तिदः सज्जनानां निखिल गुणगणार्णो नित्यनिर्मुक्तदोषः सरसिजनयनोऽसौ श्रीपतिर्मानदो नः। निर्मथ्यो ग्रभवार्णवे निजमनोभीष्टं दिशामीति यः सम्यक् ज्ञापयितुं करेण विलसन् मन्थानमन्येन च रम्यं दामददन्महेशग्रामश्रियोऽलङ्कृतिः कर्मन्दीश्वरभक्तिबन्धनवशः प्रीतोऽस्तु कृष्णप्रभुः। आनन्दतीर्थवरदे दानवारण्यपावके ज्ञानदायिनि सर्वेशे श्रीनिवासे अस्तु मे मनः। हस्तद्वयेन कमले धारयन्तीं स्वलीलया हारनूपुरसंयुक्तां लक्ष्मीं देवीं विचिन्तयेत्। यस्मात् ब्रह्मेन्द्ररुद्रादिदेवतानां श्रियोऽपि च ज्ञानस्फूर्तिः सदा तस्मै हरये गुरवे नमः। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। पृथ्वीमण्डलमध्यस्थाः पूर्णबोधमतानुगाः वैष्णवाः विष्णुहृदयाः तान्नमस्ये गुरून् मम। श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ओम। श्यामं रमीन्द्रमिदधि कान्तियुक्तं ज्ञानं शरञ्च ददतं प्रियया समेतं स्वात्मस्वरूपममितं हनुमन्मुखेषु सन्दर्शयन्तममितं स्मरतोरुगीर्भिः। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शिरसा नमामि। श्री गुरुभ्यो नमः। हरिः ओम। परम पवित्र दावनशील वाल्मीकि प्रणीत रामायण जगत्यांतू अत्यंत पुण्य पावन चरित अकलंक चरित दावनशील त्या परमात्माल चरित्र त्रेतायुगांतू स्वतःची परमात्माल अनुग्रहान दिव्य जावनशील ज्ञान नारदाल मुखांतर प्राप्त करून घेऊन सगळेच मनुकुलाचे उद्धारा खातीर मनुकुलाचे कल्याणा खातीरची वाल्मिकीन अत्यंत सरळ अतिसुंदर आणि सुलभ जावन अनुष्टुप छंदसांतू सगळेची रामचरित्र सुललित जावन वर्णन केलें। तसल ते रामचरित्र कथाश्रवण अत्यंत पावन म्हणतच। दक्षिणायण पुण्यकाल कालगतिक कालमानाक अनुगुण जावन घेवन एक राशीरी सूर्यानं परिभ्रमण करतना सौरमान प्रकार मेषादी राशीचे नाम उल्लेख करतच। तशी चांद्रमान रित्या चंद्राला गतीक अनुगुण जावन घेवन महिन्याचे गणन दलरी करतच। तशी सूर्यानं कर्काटक मासादुकून मकर मासपर्यंत भ्रमण केलेल्या संदर्भाचेरी संवत्सरांतुले 6 मास दक्षिणायण म्हूण गणन करतच। तशी ते दक्षिणायण म्हणले विशेष जावन घेवन व्रत देवाल प्रिती खातीर जावन घेवन आचरण करतसले एक पुण्यकाल। उत्तरायणांतू देवालयांतू रथोत्सव देवाल प्रीती खातीर देहदंडन करून घेवन अनेक रूपारी सत्कर्म करतसले एक अवकाश आसदलरीची दक्षिणायण पुण्यकालांत मानसीक जावन दलरीची देवाले प्रीती संपादन करतसले कथाश्रवणाक विशेष महत्व दिला। तंतुची चातुर्मास्य आरंभारीची कर्काटक मास म्हणतात त्या कर्काटक मासांत रामायण कथाश्रवणाक विशेष पुण्य फल सांगला। पक्षावई मासाह म्हणल म्हणकेची आषाढ शुद्ध एकादशी दिवसू शयनी एकादशी दिवस परमात्मान योग निद्रे गेल्ल संदर्भाचरी चातुर्मास्य परिपूर्ण जावन ताण वापास बुट्टोच केदना म्हळ्यार उत्थान द्वादशीक दलरी चातुर्मास्य व्रत स्वीकार करतसले सकडान चातुर्मास्य व्रत स्वीकार कोरका म्हणून उल्लेख केले दलरीची सामान्य आत्ताच वातावरणांतू
अनेक संत महांत यतिवरेण्यान चातुर्मास्य व्रत स्वीकार करचो. तशी 4 महिने म्हळ्यार 4 मास म्हळ 4 पक्ष म्हणले कोण घेवन आषाढांतो आरंभदल्ले दक्षिणायण पुण्यकाल भाद्रपद मास पर्यंत चातुर्मास्य व्रत करून भाद्रपदाच्या पुनवे दिवसाक व्रत समाप्ती करतच. आरंभारी रामायण कथा श्रवणाक कसन पुण्या फल सांगला तशीची भाद्रपद मासांत प्रोष्ठपदी मास म्हणतच. स्वतःची वेदव्यासाल पूत जावन आशिल्ले शुक महर्षीन ऋषिकुमाराले शापप्रभावान मरणासन्न जावन आशिल्ले त्या परीक्षिताक उद्धार करचे खातीर गंगा तीरारी नवमी तो नभस्यांतम नवमी दुखून घेवन पुनवे पर्यंत कथाश्रवण केलेलं भागवत सांगील कसं का म्हळ्यार दक्षिणायण आरंभारी रामायण कथाश्रवणाक महत्व तशीची अंत्यसमयाचरी भाद्रपद मासांतू भागवत कथा चिंतनाक दलरी विशेष महत्व दिला. येन केन प्रकारेण परमात्माले कथाचिंतन कथाश्रवण करचे मनुष्य जन्म सार्थक जावच्या कारण तशी हे रामायण कथांतू वाल्मिकी रामायणाक 3 नावार आपयताच के. अयनम म्हळ्यार गती ही हांव तावळी सांगला सूर्याल गतीक अनुगुण जावन घेवन दक्षिणायण आणि उत्तरायण कशी म्हणताची तशीची मनुष्य रूपारी नरेषु जातः नरवत प्रवृत्ती ही मनुष्य रूपार आयिल नंतर रामाले सगळे चरित्र गमन उल्लेख करचे वसून तक रामायण म्हणून म्हणताची. केवल रामाल महात्म्य मात्र नाही सीतेले दाम्पत्यांतुल धर्म पातिव्रत्य धर्म आणि तिगेल सहनशीलता आणि रामचंद्राल वयर आशिल तसले अत्यंत प्रीती सगळेच चरित्र हे रामायणांत उल्लेख करचे वसून रामायाः अयनम रामा म्हळ्यार सीता रामायाः अयनम रामायणम म्हळ्यार सीतायाः चरितम सीता चरित्र म्हणून जाल्यार हक नामस. अनेक नाव खंयचे म्हळ्यार पौलस्त्यवधः म्हणून पौलस्त्य म्हळ्यार सगळे जगत्याक पीड दिवत तसले रावणाल चरित्र त्या रावणाक संहार केला तसल त्या परमात्माल चरित्रश्च वसून हक पौलस्त्यवध जाल्यार म्हणतच. आजी जनसामान्याक स्वतःची रामान अवतार घेवन रावणाक संहार करता जाल्यार रावण कितलो म्हण बलिश्ट म्हण आमकां कळल्यार मात्र रामाल महात्म्य म्हण कसन म्हण कळता. जगत्यांतू मल्लयुद्ध जालाल तवळी कोण अग्रस्थानार येता ताण कोणाकची वपास पराजय करका म्हूण ना अग्रस्थानार आयला मल्लाक पराभव केलो म्हणून जाल्यार तो सगळेच अग्रस्थानांत येता. तशीची जगत्यांतू देवांग गेले शाप वरप्रभावान अत्यंत समर्थ म्हळ्यार ममकार अहंकारान दुर्वर्तन करता आशिल्ले तसल त्या रावणाल संहार करता जाल्यार परमात्मान येवका पडली काय. काली आमी आयकलां रावणाल चरित्र ताण कितलें दीर्घ तपस्या करून घेवन कितलें पुण्य संपादन करून घेवन ब्रह्मादी देवालय वर प्राप्ती केला तितलेच ताण शाप जाल्यार भरती संपादन केल्या काय. केदन चतुर्मुख ब्रह्माल ताका वर मेळ्ळो तत्क्षण कुबेराक ताण सांगले लंकेंत तेगेलें साम्राज्य स्थापन केलें पुष्पक विमान अपहरण केलें. तदनंतर त्या पुष्पक विमानार बसून गांव गांव भोंवता आसतना कैलास पट्टणाक गेले के कोळारी कैलास पर्वताचे हल्लो का म्हणून घेवन प्रयत्न करूं सुरू केले के. कसला म्हळ्यार रावणाले शरीर म्हळ्यार 10 तोंडाक 20 हात आशिल्ले तेगेले त्या 20 हातान सगळेच त्या कैलास पर्वत हल्लोच्याक पळयले के. त्या कैलास पर्वत हल्लयतना चिकेची ताका त्या पर्वत हल्लोच्याक चिकेची जाग मेळल तवळी त्या पर्वता मुळांत हात घालून घेवन सगळे पर्वत हल्लयतना कैलासारी पार्वती लोट बशील तसले महादेवाक कसन हे कंपन दत्त असं म्हणून घेवन पळयतना विचित्र रूपार आशिल्लो तो दशानन रावणू त्या पर्वत हलयता आसके. तत्क्षण महादेवान तागेले पादाग्रान करतना त्या पर्वतेक गट्टी वत्तील काय वत्तील तवळी तागेले सगळे ते 20 हात कसन आसा पर्वता मुळांत शिरकून घेवन गवजी मारचे सुरू केले काय ताणें. त्या गवजी म्हळ्यार सामान्य गवजी न्हय
आज आमकां चिकेची बागला येडक्यांत हात सिरकल म्हणून जाल्यार आमकां जीव वचून गवज मारतच, तिनी लोक पळयले म्हणतच. तशी स्वतः बलिश्ट जावन आशिल्ले रावणान समेत गवजी मारू सुरू केलें काय. रौती ती रावण हा म्हूण ताका रावण म्हूण नांव येयलें कसं लेका म्हळ्यार अत्यंत भीकर जावन आक्रंदन केलें काय ताणें. रडलो देखून ताका रावण हा म्हूण नांव दवरलें काय. म्हळ्यार रडतल चरडाक सकट रावण म्हळ्यार नांव दवरका म्हळ्यार अर्थ नाही. कोण भयंकर जावन घेवन रोदन करता ताका रावण म्हणताच. त्या परमात्माक विशेष जावन घेवन त्या रावणान केद्दन ताका आक्रंदन सहन करूं जाय न्ही. त्या महादेवाक चिके तगेल वयर करूण आयले काय. तत्क्षण चिके पर्वत ताण पादाग्रांत वतील सोडल तवळी आनी जीव आस म्हूण जाल्यार हे रुद्राल खबरी येवचे नज्ज म्हूण घेवन रुद्रूच समर्थ म्हूण घेवन रुद्राल उपासन करचें प्रारंभ केलें काय महादेवान. तेदना रावणान त्या संदर्भाचेर ताण एक महादेवाला स्तुती केल्या. केद्दन तो ते कैलासा देखून भायर आयलो गांवांत तशिल्ल्याक सकट रोडोवचें सुरू केलें काय ताणें. देखून तागेलें अनेक नांव कशें न्हय म्हळ्यार रावयती म्हणून. रावयती म्हळ्यार सगळ्यांक आशिल्ल्यांक इतलो काळ तवा रडलेलो मात्र न्हय, आशिल्ल्यांक सकट रोडोवचें सुरू केलें काय ताणें. भागवतांत पळयताच भरती रडलेलो कोण म्हळ्यार कली काय. कलील तितलो जगत्यांत आनी कोणें रणी. स्वताची रुद्रदेवान जाल्यार जन्म घेतना तो एक वेळा रडला काय. देखून ताका रोदती ती रुद्र हा म्हणून जाल्यार नांव आसा. जाल्यार जगत्यांत भरती उणी रडलेलो कोण म्हळ्यार रुद्र काय. जगत्यांत नित्य रडचें कोण म्हळ्यार कलीन काय. ताकाच पळया घरकड चरडू बिनी समय नातील समयाचेर सकट रडचें सुरू केल्यार कसल कली रे रब्बई म्हण म्हणाचें. कली केन्ना रडता आसता काय. तशी हे रावणान सगळेची तिन्नी लोकांत तूं हाहाकार येवं तशें केलें काय. एक दिवसू नलक उबो रावले खातीर जावन वत आशिल्ले रंबेक पळोवन घेवन तिका अपहार कोरका म्हणल खातीर जावन तिका हात घालचे गेले तवळी ते रंबेन रावणाक शाप दिले काय. आनी कोणाक स्त्रीक तूं बलात्कार केलो म्हणून जाल्यार तुगेलो नाश जावो म्हूण. आज आमी मुखारसून पळयताच. तितलो काळ पर्यंत अशोक वाटिकांत तूं सीतेक ताण दवरला जाल्यार सीतेक स्पर्श करूं वचन एक आसलें म्हळ्यार ताका एक शाप आशिल्लो. खंयचे स्त्रीक तूं बलात्कार करूं वता तेदना त्या क्षणान तुका नाश जाता म्हूण. मात्र न्हय ऋषिकन्या वेदवती म्हूण घेवन भरती काळ पर्यंत परमात्मूच बम म्हूण दावका म्हूण तपस्या करता आशिल्ले ते वेदवती स्त्रीले सौंदर्याक मोहित जावन घेवन केदना तिगेले केसाक ताणें हात घाले. तत्क्षण तिणें तिगेले तपप्रभावान तिगेलो देह अग्नींत नाश करचे संदर्भाचेर तीन जाल्यार शाप दिले काय. मुखावेल जन्मांत हांव तुगेले मरणाक कारण जाता म्हूण. कोसल देशाचे रायू एकलो भानुमंत म्हणून तागेलोट्टू अनेक काल पर्यंत युद्ध केलें तवळी ताका युद्धांत पराभव करतना अपहास्य केलेल्या संदर्भाचेर त्या भानुमंतान जाल्यार म्हळें काय मुखारसून मिगेले कुलान तूं योग्य जावन आशिल्ले परमात्म जन्म घेता तोची तुगेले संहाराक कारण जाता म्हूण शाप दिले काय. केदन तो कैलासा गेलेलो त्या संदर्भाचेर कैलासांत आशिल्ले त्या नंदीश्वराक पळोवन ताणें अपहास्य केलेलें काय. मांकडशी दिसता म्हूण क्रोधाविश्ट जाल्यार नंदीन जाल्यार ताका शाप दिले काय तुका मांकडा न मरण येवो म्हूण. तुमगेलो नाश वानराल निमित्तान जावो म्हूण. अशी एक न्हय दोन न्हय रावणान अनेक रुपारी जगत्यांत पीड दिवचेक प्रारंभ करून घेवन सगळे जगत्य म्हळ्याची हाहाकार जाता आशिल्ले काय. ताका त्रैलोक्य रावण हा म्हणतच. आज जगत्यांत जाल्यार रावणाल तितले मनस्थिती आशिल्ले पीड दिवचे जाल्यार अन्याय जाल्यार जगत्यांत चलता. आतां कसला परमात्मा अवतार घ्याना म्हळ्यार एक प्रश्न येवचो पुरो. ताका शास्त्र सांगता कसं न्हय म्हळ्यार
आत्ता खंयचेय व्यक्ती पीड दिवच्या पुरो ताका केवल दैहिक दावन ना कसले एक आधिकारीक दावनशील बल अस्विना देवांक गेल वर कोणाकच साधन करू जाय न्ही कलियुगांत कसले म्हळ्यार देवाक हानी ओप्पलर न्हय नास्तिक सकड आनी तांकां देवाल वर मेळचें कसं नाय भारी पीड दित म्हणून जाल्यार तांकां कोणें राजकारणीले प्रभाव आसा म्हणून जाल्यार 5 वर्षां नंतर त्या सरकार पडले नंतर आपाप तांगेले प्रभाव उणी जाता मात्र न्हय वापस मारच्याक देवान येवका म्हणना आयुष्य जालें तशी जाल्यार देहत्याग जाता सांगील कसं लका म्हळ्यार रावणाले संहारा खातीर चतुर्मुख रुद्र देवांक गेलो वर आसचे वचून रावणाक कुंभकर्णाक संहार करचे खातीर स्वतःच परमात्मान अवतार घेवका पडले त्या संदर्भाचेर ब्रह्मादी देव सक्कड वचून घेवन वैकुंठांत परमात्माक स्तुती करूं प्रारंभ केले परमात्मा जगत्यांत रावण कुंभकर्णादी पीडा सहन करूं जायना आमी लेखच्या पुरो रावणान मात्र भारी बाद दिलेलो कुंभकर्ण कसन करता आशिल्लो म्हूण रावणान गांव गांव भोवन बाद दिले कुंभकर्णान निद्दल कडेन बाद दिवच्या प्रारंभ केले कसले का म्हळ्यार कुंभकर्णान बिनी एक वेळार उठयल म्हणून जाल्यार ताका कितलकीच लिटर गटले रगत आनी मांस जावका आशिल्ले त्या संदर्भाचेर ते खंयचे रगत न्हय तपस्वी कुमाराले रगत जावका आशिल्ले मांस पर्वत समान नाव नाशिल्ले गात्रान तो मांस ताका एक वेळार खावचे जावका आशिल्ले म्हणटना हंगेले पीड सहन करूं जायना म्हणल खातीर जावन ब्रह्मादी देवान परमात्माला प्रार्थना केल्या तवळी परमात्मा प्रसन्न जावन घेवन ताण म्हळकय हांव तुमकां अनुग्रह करता कसन कोरका म्हणल तवळी ब्रह्मान परमात्माला म्हळकय भूलोकांतू दशरथान पुत्रकामेष्टी खातीर जावन तो पुत्रकामार्थ जावन घेवन याग करतस तागेल कुलांत तूं जन्म घेवन सगळे जगत्याक अनुग्रह कोरका उद्धार कोरका म्हणून तांणी प्रार्थना केल्या तवळी परमात्मा म्हळकय तथास्तु तत्क्षण चतुर्मुख ब्रह्मान सक्कड देवादिकांक सांगलकय परमात्मान म्हळकय मुखारसून भूलोकांत हांव अवतार घेता तुम्ही सक्कड भूलोकांत प्रकट जाया म्हळकय अर्थ कसले म्हळ्यार आज आमी सक्कड देवाला मागता वय देवाला मागील निमित्तान काम जायना आमगेल जाल्यार प्रयत्न जावका देवादिकान कष्ट दूर जावका म्हणल खातीर जावन प्रार्थना करून घेवन तांणी वैकुंठ तांणी देवलोकांत सुखार बसल्यार काम जायना तांगेल जाल्यार प्रयत्न जावका मात्र न्हय तांणी कोरका जाल्यार कसले कार्य ना परमात्माले देव कार्याक तांणी सहाय केलें जाल्यार तांकां जावका जाल्यार किर्ती तांकां मेळटा सामान्य लोकांत पळया खंयचे एक कार्य जय दवत तसले एक आमी गुंपांत आसा म्हणून जाल्यार ते सगळेच गुंपाकच ताजी कशी श्रेयस मेळटा एक पार्टीन तूं एक सदस्य जावन आसा म्हणून जाल्यार ती पार्टी चांग नांव घेतलें म्हणून जाल्यार तांत आशिल्लें श्रेयस सक्कड सदस्यांक कशें मेळटा की देवाल प्रिती खातीर जावन देवाल कार्या खातीर तुमी सक्कड जगत्यांत प्रकट जाया हाजे पशी व्हड अवकाश ना म्हणल तवळी देवान भूलोकांत प्रकट जावका जाल्यार प्रारंभारीची सक्कड देवादिदेव प्राणी रूपार प्रकट जाता सके जांबवंत सुरवेक भूलोकांत प्रकट जाला सूर्यदेव वाली रूपारी सुग्रीव इंद्राल अवतार सुग्रीव रूपारी तशीची तारा ह्यो सुषेण रूपारी अश्विनी देवता मैंद द्विविध रूपारी तशीच परमात्माले एकांत सेव करचे खातीर जीवोत्तम जावन आशिल्लो मुख्य प्राणू हनुमंत रूपार अवतार घेतके तशी स्वतःची परमात्मो कौसल्या गर्भांतू प्रकट जावच्या वतसके त्या संदर्भाचेरी देवादिक सकड देवलोकांत बसून घेवन परमात्माला स्तुती करता सके यज्ञांतू यज्ञरूपी परमात्मान प्रकट जावन भांगराचे आयदनांतू पायसू दशरथाक दिला काय आनी तुगेले
पत्नींक हे पायस वितरण करी तन्निमित्तान चांग संतती जन्मा येता म्हणून घेऊन सांगेल प्रकार दशरथानं अंतपुरांत येऊन पायसवंटोच्या प्रारंभ केला काय. चंपू रामायणांतू एक रूपार सांगता कसन करता म्हळ्यारी हळ्ळल पायसू समच अर्ध भाग करून घेऊन तंतुल अर्ध भाग कौशल्यक दित गे आणि अर्ध भाग कैकईक दित गे. कौशल्या आणि कैकई तंक दिललंतुले अर्ध अर्ध प्रीतीनं सुमित्रेक दित्ता म्हणून घेऊन चंपू रामायणांतू उल्लेख केला. दलरी वास्तविक जावन घेऊन रामायणांतू पायस वितरण केलेलं क्रम कशी म्हळ्यार सुरवेक पट्टमहिषी कौशल्य जावन अश्य वसून घेऊन कौशल्यक हळ्ळल पायसांतू समप्रमाणार अर्ध करून सुरवेक कौशल्यक दिलकय. त्या वरलेले अर्ध पायसांतू वापास अर्ध भाग करून घेऊन ते अर्ध भाग सुमित्रेक दिलकय आणि वरलेला अर्ध भाग पुन्हा अर्ध करून घेऊन एक कैकेयीक दिलकय आणि वापास सुमित्रेक दिलकय. तन्निमित्तानं ते पायस स्वीकार केलेला प्रभावान जनन मरण विकारणातील तो परमात्मो लोकांतुले सामान्य जावन आशिल्ले जगत्यांत विषय सामान्य जनांक मना वचकतीर जावन लोक व्यवहाराक अनुगुण जावन घेवन कौशल्या गर्भांतू नवमासान प्रकट जाता असके. भगवद्गीत भारी चंद सांगता परमात्माक गर्भादिवासाचे दुःख दवो ना. कसला का म्हळ्यार परमात्मान गर्भांत वृद्धी जावचे म्हळ्यार नियम ना. कसला म्हळ्यार परमात्मान वृद्धी जावचे म्हळ्यार क्रम ना. कसला का म्हळ्यार परमात्मा परिपूर्ण पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते म्हळ्यार म्हणकेची परमात्मालांतू वृद्धी आणि रास म्हळ्यार दोष ना. भगवद्गीत भारी चंद सांगता अजोपि सन् अव्ययात्मा भूतानाम ईश्वरोपि सन् प्रकृतीम स्वामधिष्ठाय संभवामी आत्ममायया म्हणून अजः म्हळ्यार न जायते इति अजः जन्म घेऊच ना देवान. नातील मनशान जन्म घेवका विना नित्यशील मनशान वापास बर्त जावचे जन्म घेवचे म्हळ्यार नियम ना. म्हळ्यार कतीर जावन ताका परमात्माक अजः म्हणताची. अनेक कसं नाही म्हळ्यार अव्ययात्मा अव्यय म्हळ्यार तागेलांतू कसलेची नाश नातिलो व्यय नातिलो. आमकां तुमकां सक्कड नाश आसा. स्वरूपतः आमगेले जीवात्म सक्कड नित्य दलदलरीची देहाक नाश आसा. चतुर्विध नाश म्हणून भगवद्गीत सांगता. त्या चतुर्विध नाश खंयचे म्हळ्यार देहहानी अनित्यत्वम देहहानी आमगेले देह नष्ट जावचे म्हळ्यार एक नाश. अनित्यत्वम एक प्रकार असना. अपूर्णता आमगेलंतू परिपूर्णता ना. अनेक असना म्हळ्यार देहत्याग. नाश चतुर्विध प्रोक्त तसल ते नाश चार प्रकारारी जीवात्मांक परमात्माक ना. म्हळ्यार कतीर जावन अव्ययात्मा भूतानाम ईश्वर सगळे जगत्याकाची स्वामी अधिपती जावन आशिल्लो तो परमात्मो तगेले मायेक अनुगुण जावन तो तगेले रूप प्रकट करतगे. कशी म्हळ्यार रामायणांत येता सुग्रीव पूर्वजन्मांतू अर्जुन जावन आशिल्लो आसचे वसून हे जन्मांतू सुग्रीव रुपारी जन्म घेतलो म्हणून. कसलाक म्हळ्यार पूर्वजन्माचे प्रारब्ध कर्माक अनुगुण जावन देह घेवचे लोकांतूल नियम. परमात्माक प्रारब्ध कर्माचे कसले लेप ना. कसलाक म्हळ्यार सुंदर जावन आशिल्ले एक दृष्टांत दिवचे म्हणून जाल्यार सामान्य जीवात्माक देह धारण करचे. वरलेले परमात्माक कसलेच प्राकृतिक जावन आशिल्ले पांचभौतिक जावन आशिल्ले शरीर ना. एक कारागृहांतू भरती खैदी असताची. त्या खैदींक सक्कड समवस्त्रांनी दिताची.
त्या कारागृहांत तशील खैदीन सकट त्याची समवस्त्र धारण कोरका आणि तागेले शिक्षा कितलं पर्यंतच तेद्दोळपर्यंत त्या कारागृहांतू ताण वास कोरका तागेले शिक्षा समाप्ती जाल्यानंतर त्या कारागृहातून ताका मुक्ती दत्ता. तशीची हे संसार म्हणल जाल्यार एक कारागृह. हे जीवात्मा तंगेला प्रारब्ध कर्माक अनुगुण जावन घेवन खैदी रूपार येवन घेवन हे लोकांतू परमात्माला बंधनाक आसता काय. समवस्त्र खंयचे म्हळ्यार हे मनुष्य देह कशी की कारागृहांतू त्या कारागृह पळयतल कोण एकाची त्या गांवच्या राय्यान याने खंयचे समयाचेर येवन भितर वचें तो भायर वचें ताण समवस्त्र धारण कोरका म्हणना कसले तो स्वतंत्र. तशीची हे संसार म्हणल कारागृहांतू अनेक जीवात्मा तंगेल प्रारब्ध कर्माक अनुगुण जावन प्रारब्ध अनुभविसूच कतिरी मनुष्य देह घेवन जन्म आयलल तवळी परमात्मो तांगेले योगक्षेम विचार करचे कतिरी येत काय. कशी रायू कारागृहांत येवन सगळे कोळ पळोवन वता तेदन ते राई अंदव समवस्त्र धारण कोरका म्हणना ताण सिंहासनान बसताना कसल वस्त्र किरीट सकट धारण केला तशी येवन घेवन तो पळोवन वता काय. तशी हे जगत्यांतू जीवात्माला क्षेम आणि तांकां अनुग्रह करचे खातीर पांचभौतिक शरीरनातील परमात्मा जाल्यारीची मनुष्य रूपार अवतार घेता म्हळ्यार अर्थ कसो न्हय म्हळ्यार प्रकट दत्ता म्हणून. सामान्य मनुष्यालांतू समजून घेवचें कसं न्हय म्हळ्यार परमात्मा जन्म आयलो एक दिवसू परमात्मा भायर सरलो म्हूण ताका एक भारी चंद दृश्टांत दिताच कसं न्हय म्हळ्यार सकणी फुडें सूर्य उदय दत्ता. सूर्याल जन्म जाल्लो म्हणटच सूर्यान कंतोल कुळे सूर्य अस्त जाल्लो म्हणटच जाल्यार विज्ञान कसं सांगता म्हळ्यार सूर्य केदनाच एक रुपार आसता काय. आमकां दिसनी जाल्यार अनेक देशांत तो तशी आसता काय. सूर्याक एक नांव कसं न्हय म्हळ्यार आदित्य म्हणटच आयुः आदाय गच्छती इति आदित्य म्हणून. आमी सनसेट सनरायज पळोवच्याक एका गुड्डेर जावं एका समुद्रांत जावं समुद्र तीरार वचून बसताच भारी खुशी जाता सनसेट पळयतना सनरायज पळयतना. जाल्यार तांतूल वास्तवांतूल सत्य कसं न्हय म्हळ्यार एक दिवस सूर्यास्त जाल्लो म्हणून जाल्यार आमगेल आयुश्यांतूल एक दिवस उण जाल्लो म्हळ्यार लेख. देखून आदित्याक नांव कसं न्हय म्हळ्यार आयुः आदाय गच्छती आमगेल आयुश्यांतूल एक दिवस घेवन वतलो म्हणून. आमगेल आयुष्य घेवन वतलो आदित्याक आयुष्य ना म्हणून जाल्यार तो कसले म्हळल खातीर जावन सूर्य सगळेची जगत्यांतू एक रुपार कशें आसता जाल्यार आमकां मात्र दिसतना सूर्य उदया आयलो सूर्य क्षीण जाल्लो म्हणून. जाल्यार विज्ञान कसं सांगता म्हळ्यार सूर्य सगळे प्रपंचांतू चलन वलन करतना एक रुपार आसता म्हणून कशें दिसता की तशीची परमात्मा जाल्यारीची वृद्धी दत्ता सान दत्ता होड दत्ता म्हळ्यार सामान्य मनुष्याला दृष्टिके अपेक्ष लोकस्य ही मंद दृष्टीम. आज चंद्राक पळयताच आमी दूर दुखून पळयतना सान म्हणून दिसच्या पुरो जाल्यार लागीं गेले तशीची सूर्य चंद्र होड जावन दिसता. सांगिल कसं लाका म्हळ्यार परमात्माक आमगेल्या मणकेची कसलेची प्राकृतिक जावन आशिल्ली बंधना प्राकृतिक जावन आशिल्ली विकारणां. निर्दोषः गुणपूर्ण गुणविग्रह आत्मतंत्रः निश्चेष्टनात्मक शरीर गुणैश्च हीनः आनंदमात्र करपाद मुकोदरादि सर्वत्र च स्वगत भेद विवर्जितात्मा. निर्दोष कसले दोष ना देवालंतू हे सुरवेक तत्व आमी मनांत तोरका. अनेक कसं न्हय म्हळ्यार गुणपूर्ण विग्रह परमात्मा सकल गुण परिपूर्ण निश्चेष्टनात्मक शरीर गुणैश्च हीनः वर्लल सामान्य मनुष्याल म्हणके शरीर परमात्माल नाही. तागेल शरीर कसं न्हय म्हळ्यार प्रत्येक अवयवांतू ताका कसले भेद ना. आज दोळ्यान करचें काम प्रत्येक अवयवान करता आसलें सामर्थ्य परमात्मालांत आसा. तसलो तो परमात्मो नवमास सामान्य जनाक मोहन करचे खातीर धांवन अज्ञ जनांक ज्ञान दिवचे खातीर धांवन घेवन असुर जनांक मोहन करचे खातीर धांवन घेवन कौसल्या गर्भांतू चैत्र शुद्ध रामनवमी दिवसू मध्याह्न कालाचरी अभिजन मुहूर्ताचरी अयोध्या नगरींतू अंतपुरांतू प्रकट जाला काय. भारी आनंदाचे वातावरण. अनेक जन म्हणता आसाची
9,000 वर्षपर्यंत तपस्ये कोरचे वसून त्या 9,000 वर्ष तपस केला प्रभावान नवमी तिथिकत आणि जन्म घेतलं बाय म्हणून कसला मला परमात्माक पळो का म्हणून जाल्यार नवविध भक्ती जाऊ का श्रवणम स्मरणम कीर्तनम विष्णोः पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम तशी 9,000 वर्षपर्यंत यज्ञ याग केलेलं पुण्यप्रभावान करताना परमात्मो नवमी दिवसाक मध्यान्न कालाचेर कसं का म्हळ्यार परमात्मानं अवतार घेवचो सूर्यवंशांत म्हणताना सूर्याक पूर्ण प्रभाव अशें केदना म्हळ्यार मध्यान्न कालाचेर तसल ते नवमी दिवसाक कौसल्या गर्भांतो परमात्मो प्रकट जातगे आनंदाच वातावरण जन्म आयलेले कौसल्या गर्भांत जन्म आयलेल्याक रामाक पळोवन घेवन संतोष दावन घेवन रमयती इति रामः सगळे जगत्याकच आनंद दितलो कसलक म्हळ्यार त्या संदर्भाचेर रावणाल निमित्तान सगळेच जगत्याक संकट आशिल्ल तवळी रामाक कोण पळयता तांकां आनंद वृद्धी दत्तशील काय रामायणांत प्रतीती आसा यश्च रामन्न पश्यति रामः यन्न पश्यति म्हणून अयोध्येंत कोण रामाक पळयनी एका रामान कोणाक पळयनी तागेलो जन्म व्यर्थ म्हणून त्या चरणाक पळयला तशी सगळ्यांक एक मुक्ती स्वरूप जावन आशिल्लो आनंद प्राप्ती जाता आशिल्लो काय तशी कौसल्या गर्भांतो कर्काटक लग्नारी रामनवमीचे जन्मकाला नवमीचे पर्वकालाचेरी परमात्म प्रकट जाला चंपू रामायणांत भारी चंद उल्लेख करता सची उच्चस्ते ग्रहपंचके सेंदौ नवम्यां तिथौ उच्चस्ते ग्रहपंचके ज्योतिषशास्त्रा प्रकार 2 ग्रह उच्च राशीरस म्हणून जाल्यार हिची नरेंद्र समान जावन आशिल्ली लक्षणके तशी असतानाची त्या जन्मकुंडलीची स्वतः सांगतशील कसं नाही म्हळ्यार परमात्मो साक्षात परमात्मोची अवतार घेतला म्हणून त्या जन्मकुंडलीन तू उल्लेख करता आशिल काय पुनर्वसू नक्षत्राच पर्वकालाचेरी गजकेसरी योगांतो 5 ग्रह उच्च राशीर आशिल तवळी कर्काटक लग्नांतो परमात्मान अवतार तागेलो प्रकट केला तकाज भगवद्गीता सांगता जन्म कर्म च मे दिव्यम योयम वेत्ति तत्त्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति मामेति सोर्जन हाव घेतिल्लो जन्म आनी हाव करचे लीला कोण दिव्य म्हूण लेखता ताका देवाल अनुग्रह प्राप्ती जाता म्हणून तशी कैकेयील गर्भांतू भरतान जन्म घेतला सुमित्रेल गर्भांतू लक्ष्मण आणि शत्रुघ्न प्रकट जालेच लोकाक आनंद दिवचे वसून ताका राम म्हणून सांगला काय ताका जे आमगेलं ते व्यवहारांतू एक क्रम आसा आराम इद्दिरा म्हूण निमगुचे पळय मेळल तवळ आराम आसावा म्हणून आराम आसावा म्हळ्यार राम म्हळ्यार सुख म्हळ्यार अर्थ आराम म्हळ्यार ಎಲ್ಲಾ ರೀತಿಯಲ್ಲಿ ताका जे आमी कोणे मेळल तवळे आराम आसावा म्हळ्यार सक्कड रितीर सौख्य आसावा म्हणून चुकून बेनी हॉस्पिटलाक गेल्यार पेशंटाक बेनी निमगेल्यार मात्र कष्ट पेशंटाला निमगुचे आमी वचून कसं ना म्हळ्यार आराम आसावा म्हणून चिके पापाच मनुष्य जाल्यार नुतो बैसता भरती उलयतलो मनुष्य जाल्यार तोंड पुटून सांगता आराम आसा म्हणून जाल्यार हांगा घेवन कसले मोर्चा पडला हॉस्पिटलांत तो म्हणून आराम म्हळ्यार समंतात सक्कड रितीरी सौख्य वे म्हणून जाल्यार ते वचून 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 कसं जालां म्हळ्यार आ आशिल्लो अ येवचें सूर जाला आराम आसावा म्हणून ते अर्थ विंगड जाता कसं न्हय म्हळ्यार राम म्हळ्यार सुख अ म्हळ्यार ना म्हणून हॉस्पिटलाक गेलो तुमी निमगे या आराम आसावा म्हळ्यार दुख्खांत आसावा म्हणून तो वे सांगता आमी आराम आसाचे आनी आमकां कसन सुख म्हणून अर्थात राम म्हळ्यार सुख ते सुख ताका पळयलें तवळी आनंद सुख वृद्धी जावचें वचून ताका रामचंद्र म्हूण नांव दवरलां कसलाक म्हळ्यार जन्माक येवचे रामान सूर्यवंशान जाल्यार चंद्राक बेजार जावचे नज्जा मळल खातीर जावन घेवन कृष्ण परमात्मान चंद्रवंशांत अवतार घेतला जाल्यार हिची
परमात्मान चंद्राक संतोष करच खातीर धांवन तागे लागींची त्या चंद्राक दवरून घेतलं काय रामचंद्र म्हणून. भरणत्वात समर्थ सगळेची भरण करचक सामर्थ्यश्च वसून भरत म्हणून घेऊन कैकेयील पुत्ताक नाव दवरला. शत्रुघ्न शत्रुल वैरी जय पवचक समर्थशिलो मळल खातीर धांवन सुमित्रेल पुत्राक शत्रुघ्न आणि योग्य दावनशील परमात्माले भक्तांगे लक्षणश्च वसून लक्ष्मण म्हणून नाव दवरला काय. ताकाच पळया अवरोहण क्रमार चिंतन केले म्हणून जाल्यार सुरवेक देवाल दय दवका म्हणून जाल्यार आमकां शत्रुघ्नाल अनुग्रह दवका. आशिले शत्रुल सकड वैरी जय पावका म्हणून जाल्यार इंद्रिय जय सक्कड इंद्रिया वैरी जय प्राप्ती जालें म्हणून जाल्यार आमकां एक सामर्थ्य मेळटा. योगा निमित्तान धारणा निमित्तान सामर्थ्य मेळचें वचून भरताल अनुग्रह दवका. शत्रुल वैर जय पावन प्राणायाम धारणा निमित्तान आमगेले सामर्थ्य वृद्धी जालाल तवळी आमगेलंतू देवाल प्रीती खातीर दवका जाल्यार सकड चांग लक्षण येता गे. देखून ताका लक्ष्मण हे सक्कड आयलाल तवळी रामू तांकां प्राप्ती जाता गे. तशी भरती काळ पर्यंत संतती ना म्हूण चिंतीत आशिल्ले दशरथाक आनंदाचे पारा ना काय. अत्यंत आनंदान संतोषारी चरडुवाल तोंड पळोवन घेवन तंतू विशेषतो राम मुखबिंबम अवेक्ष रामचंद्राल तोंड पळोवन घेवन मुक्ती सुख आनंद तो प्राप्ती जाता आशिल्लो काय. तशी चरडुवान जन्म आयलाल तवळी लोकसामान्य जावन शिलता गेल्या लीला परमात्मान वर्णन केल्या. परमात्माले लीला वर्णन केल्या रामायणांत. कृष्णान भरती लील दाखोवन आसचे पुरो जाल्यार रामचंद्राल चड लीला रामायणांत विस्तार जावन वर्णन करनी जाल्यारीची रामचंद्राक नित्याची आवसून होड करतना लोकसामान्य दृष्टी रुपारी चरडाक आज आमी लावयतना केदनाची चंद्राक दाखोवन लावचे. ताण केदनाच हट केलेल तवळी चंद्र आयलो म्हूण दाखोवन घेवन कौसल्यान ताका जेवचे आशिल्लें काय. रामचंद्रान हट करून सूर केलें काय म्हाका तो चंद्र जावका म्हूण. तेदान वापास दिननित्य त्या चंद्रा दाखोवचे ताका लावचे जाल्यार एक दिवस मात्र रामचंद्रान हट करचे बहिणी काय म्हाका चंद्र दावकाची म्हूण गवजी मारचे सूर केलें काय. ताकाची दास सांगता पळया अळुवा ध्वनीय केळी राजनो मंत्री सहितವಾಗಿ ಬಂದನು. तत्क्षण दशरथ सुमंत समेत घेवन येवन रडता आशिल्ले रामचंद्राक पळोवन घेवन ताका समाधान करचे खातीर नाना तरांचे प्रयत्न केले. रामचंद्र आयकता ना काय. म्हाका तो चंद्रो दावका म्हणून घेवन प्रयत्न केलेलो तवळी सुमंतून सांगून निलुवा कन्नडी ತಂದರಿಸಿದನು. होड कन्नडी हाण घेवन रामचंद्राल एदूर हाण दवरलें काय. त्या कन्नडीन तो रामचंद्राक पळोवन घेवन चंद्र मेळ्ळो म्हणून संतोषार त्या चरडान नंतना त्या संतोष पळोवन घेवन दशरथाक भारी आनंद जालो काय. तसले अप्राकृत जावन आशिल्लो परमात्मो मनुष्य सहज जावन आशिल्ली लीला अयोध्येन दाखोवन घेवन स्वतःची कौसल्यादी दशरथाल पत्नीक आनी दशरथाक विशेष जावन घेवन सगळेच अयोध्यावासी जनांक जाल्यारीची आनंद वृद्धीक कारण जालें काय. अशीची प्रवृत्ती दत्त आशिल्ली तवळी लोक सहज जावन आशिल्ली लीला परमात्मान प्रकट केला. एक दिवसू रात्री निद्दोच्या गेलेल तवळी रामचंद्र धनुस्सु तागे लागीं घेवन न्हिदला काय. सकडी पुढे उठ्ठईल तक्षण कौसल्यान येवन जागोन उठ्ठईल तक्षण ते धनुस्य काही आसा म्हूण निमगितास की आवसुले की ताका म्हळें काही उठ्ठयला मात्र हे धनुस कसले रे म्हूण निमगिल्यार काय ना वरलेले भरत शत्रुघ्न लक्ष्मण सक्कड वचून घेवन त्या आंबे रुखान सक्कड आंब काडताची म्हळें काय. म्हाका आतां तत्क्षण वचका म्हणत गे. ताकाची आवसू सहज जावन घेवन वात्सल्यांत म्हळें काय सकणी उठ्ठयला वय भरती कामश्चरडा न्हावका देवाक नमस्कार कोरका आहार स्वीकार कोरका ताजे नंतर तूं खेळच्याक दावो
उपवनांत दवो वच मळके तकाच रामचंद्र हट करत गए तिथलं काम असं म्हणून त्याला मग वेगळी जागो येशील नव्हे म्हणून तत्क्षण अवसुलग हट कोरनु त्या धनुष्य घेऊन उद्यानांत गेल तवळी ते चाररी जन चरडू बिलविद्यंतू प्रावीण्यता घेतल्यानंतर तंगतंगेलंतू चिपंगड दलके रामनी लक्ष्मण एक कडेन भरतनी शत्रुघ्न एक कडेन तंगतंगेलंतूची वृक्षांतू बिलविद्य दाखवून घेऊन अनेक फल पळल तवळी शत्रुघ्नान गौजी मारो सूर केलके रामचंद्रान भरतीच फल कळला रामचंद्राला यायची म्हणून एकडे लक्ष्मणान गौजी मारो सूर केलके सांगील कसलक म्हळ्यार सामान्य तरा जावन आशिल्ली लीला कसलक म्हळ्यार लोकांतो बब्भावांक पंद येवचे सहज तशी भरताक लक्ष्मणाक आणि शत्रुघ्नाक विशेष जावन वाद विवाद आयला तवळी स्वतःचे रामचंद्रान भविष्यांत केदनाची बब्भावालंतू मतभेद येवचनज्ज मळल कतीर दावन घेऊन सक्कड फल कळल भरताना म्हणून घेऊन सांगून घेऊन स्वतः रामचंद्रानाची त्या फल कळलेल्या भरती असदलदलरीची विशेष दावन घेऊन भरताक ताणे फल सकड दिलके कसला का म्हळ्यारी हे सक्कड लीला तांगेले दशरथादी कौशल्य सक्कड पळोवन घेऊन रामचंद्राला औदार्य आणि भ्रातृवात्सल्य पळोवन घेऊन संतोष पावलीचके अशी लोक सहज दावन आशिल्ली चरडुवान वृद्धी दल तशीची अष्टवर्षम ब्राह्मणम उपनयिता तम अध्यापयिता म्हळल म्हणकेची चरडुवांक प्राय सहज दावन दल तशीची चरडुवांक संस्कार कार्य करचे कर्तव्य मालगडेले तशी 8 वर्ष दल तशीची तांकां उपनयन संस्कार करून घेऊन गुरुकुलांत पेटोवच्याक प्रारंभ केला काय मात्र सहज दावन आशिल्ल्या वात्सल्या निमित्तान कैकेयीन रामचंद्राक भरताक गुरुकुलाक पेटोच विशयारी भरती आक्षेप केलके दशरथा लागी कसलक म्हळ्यार मिगेल चरडुवान गुरुकुलांत वचका जाल्यार अगत्य आसवे म्हणून तकाची दशरथ म्हणतगय आवसूक कसं नाही म्हळ्यार चरडुवाल वैरी वात्सल्य प्रीती दाखोवचे तांगेल कर्तव्य म्हूण लेखताचे दलरी सहज प्रीती बाप सुखास दल दलरीची त्या प्रीती प्रकट करनाशी मन म्हळाल घट्टी कोरून घेवन चरडुवाल श्रेयस्सा खातीर चरडुवाले बरेपणा खातीर दावन घेवन चरडुवांक गुरुकुलाक पेटोत तसल होड त्याग बापूस करत काय आज आमी लोकांत पळयताची मातृवात्सल्य जगत प्रसिद्ध दलरी मातृवात्सल्य पशी चड मातृवात्सल्य प्रकट जाता जाल्यार पितृवात्सल्य तो प्रकट करना एक इतिहासांत आयला भारविले जीवन चरित्रांत अत्यंत कुशाग्रमती आणि तीक्ष्ण बुद्धी दावन आशिल्लो भारवी तागेलो गुरुकुलांत शिक्षण अत्यंत मेधावी दावन आशिल्ले सगळेची गुरुकुलांतूची त्या भारवीक भारी कुशाग्रमती म्हणून घेवन सक्कड होगळसिता आशिल्ले के जाल्यार भारवील बाप सुख समाधान ना के हाणें कितलेच बुदोवंत जाल्यार आनीके भरती शिक्का म्हणून त्या भारवीक अन्नाल वयर भरती कोप कसलक म्हळ्यार हांव कितलेची परीक्षेंतू अंक घेतल्यार मिगेल अन्नाक समाधान ना मिगेल शत्रू कोण म्हळ्यार मिगेल बापूसू म्हूण ताण लेखले के एक दिवसू बापसूक मार्का म्हळ्यार दृश्टीरी एकांतान दुखून घेवन अंतपुरा दुखून भायर येताना बापसूल मातेर फात्तूर घाल अन्नाक मान काडका म्हळ्यार भावनेरी कसलाक म्हळ्यार तागेल्यान तूं शत्रुत्व आयला कसला म्हळ्यार मिगेल वृद्धी अन्नाक पळोवच्या जायना म्हळ्यार भावनेरी अन्नाक मान काडता म्हळ्यार दृश्टीर आशिल्ली तवळी एकांतान तूं बायल आनी बामणान उल्लोंग घेवचें हो चल्ला आयकत काय भारवील आवसू तागेल बापसूला निमगितास कೈ चरड इतले बुद्धोंत आसदल जाल्यार रिची तुमकां केची चरडाल वयर कसलक कनिकरना सगळे गांव आमगेल चरड बुद्धोंत म्हणटा आसा तुमकां मात्र समाधान ना कसलक म्हणटना तो स्वतःची भारवील बापूसू तागेले बायलेला म्हणतगय जगत्यान सगळ्यांक पशी चड खूश कोणाक म्हळ्यार म्हाकाची मिगेल चरडान कितले बुद्धोंत जालें की तितले आनंद म्हाका
जाल्यार त्या वात्सल्य बिनी हांव मागेल पुत्ताले दूर प्रकट केल्ले म्हणून जाल्यार हांवच बुद्धवंत म्हळ्यार अहंकार आयला तवळी तागेल मुखावेले बरेपणाक विघ्न येता प्रतिबंधक येता म्हळ्यार खातीर जावन हांव ताका वात्सल्य प्रकट कर न्ही म्हळके हे भारवीन ऐकून घेवन ताका भारी पश्चात्ताप जालके सांगील कसलक म्हळ्यार कैकेयीले पशी चड जिवाच कोणाक म्हळ्यार दशरथाक रामचंद्र म्हळ्यार एक क्षण पुणी रामचंद्र आदी वर्लल चेडूवांक सोंड रपचक आयकनाशिल्ले के दशरथ गुरुकुलांत वतन जाल्यारीची गुरुकुलांत वसिश्ठादी गेल्याक तो म्हणतगे आपणेल चेडूवांक भरती मोगार वड्डयला तांक चंद्रुपर पळया आहारा विशयर कसरे तांक जावक जाल्यार दिया रात्री न्हिदलतवळी भीती आयलतवळी तांकां समाधान दिया अशी सक्कड कश्यकी एक आवस सांगता तशी स्वतःची दशरथ गुरुकुलांत वतना त्या गुरुला सांगतशिल्के अर्थात की चेडूवांक प्रायाक समान जावन वयोमानाक अनुगुण जावन उपनयन संस्कार केला चरडान योग्य जावन शिक्षण प्राप्ती कोरका म्हणून जाल्यार आवस बापसूक सोडून रावका खंय वात्सल्य चड जाता खंय व्यामोह चड जाता थंय चेडूवाल बरेपणाक विघ्न येता म्हळ्यार खातीर जावन समर्थ जावन आशिल्लें शिक्षण घेवका म्हणून जाल्यार गुरुकुलांत वचून अध्ययन कोरका त्या लोकांतूल व्यवहार जगत्यांत दाखोवन दिवचे खातीर कसलक म्हळ्यार परमात्माक अध्ययन कोरका जाल्यार अगत्य ना जाल्यार लोकांतूल नियम कसलक म्हळ्यार वयोसहज जावन आशिल्ले संस्कार जावका आनी गुरु शुश्रूशया विद्या तो कितले व्हड चक्रवर्तील पूत जाल जाल्यार हिची सामान्य ऋषिकुमारा म्हणकेची गुरुकुलांत गुरुल सेव कोरून कशी म्हळ्यार गुरून उठोच पशी फूड उठ्ठोन सगळेच आश्रम शुभ्र कोरून घेवन यज्ञ यागा खातीर अरण्यांत वचून समीद हाण घेवन गुरून सांगील कार्य करून गुरुल सेव करची तन्निमित्तान गुरु शुश्रूष केल्या निमित्तान गुरुल अनुग्रहानाची विद्या प्राप्ती जावचे लोकांतूल नियम म्हळ्यार दाखोवचे खातीर परमात्मो स्वतःची गुरुकुलांत राबून घेवन वसिश्ठाल मुखांतर विद्या संपादन करता तशी विद्या संपादन करून परिपूर्ण जावन घेवन गांवांत वापास आयला तवळी आतां दशरथाक मनांत एक अपेक्षित के कसलक म्हळ्यार आपणेल चेडू सक्कड समर्थ जालेलो आसच हाका योग्य रुपारी विवाह कार्य कोरका कल्याण कोरका म्हळ्यार विशय मनांत आयला तवळी त्याचे संदर्भाचेर आस्थानांतू सिंहासनारूढ जावन आसतना अयोध्येंतू गाधीपुत्र जावन आशिल्ले विश्वामित्राल आगमन जाता म्हणून घेवन वाल्मिकी रामायण उल्लेख करता सामान्य लोकांत नियम कसो म्हळ्यार विश्वामित्र आनी दुर्वास म्हळ्यार एकच तांकां संतोष जालो म्हणून जाल्यार अनुग्रहय मेळटा तांकां बिनीच कसनेची चिक्के बिनी मनांत क्लेश येयल म्हणून जाल्यार शाप जाल्यार मेळटा म्हळ्यार खातीर जावन त्या विश्वामित्राक संतोषारी आनंदारी दशरथ महाराज ताका स्वागत करतगे आनी ताका स्तुती करतगे भरती काळ पर्यंत एक गांवांतू वृश्टी पावनाशी पावस येनाशी दुख्खांत आशिल्ले लोकांक पावस आयला कशी संतोष जाता तशी तुमगेल आगमन मिगेल आनंदाक संतोषाक कारण जालें तुमगेल आगमन खंयचे खातीर जाल्लें म्हणून घेवन तांकां संतोशार स्वागत करून तांगेल पादप्रक्षालन करून घेवन विनीत जावन घेवन दशरथ त्या विश्वामित्राला प्रार्थना करतगे तुम्ही येवचे कारण कसन तुमकां कसन जावका तुम्ही निसंकोच जावन मिगेले निमगी हांव तुमकां दित त्या सकड म्हणून घेवन सुरवेक ताका वचन दितगे ताकाची विश्वामित्राक आनंद जावन घेवन तो म्हणतगे म्हाका धन कनक वस्तुवाहन कसले नाका हांव लोकांतू एक यज्ञ करच्याक भायर सरला ते यज्ञ खंयचे म्हळ्यार धर्मरक्षण ताजे निमित्तान हांव यज्ञ करचें ते धर्मरक्षणे खातीर जावन चलचे तसले यज्ञ यागांतू अनेक जावन आशिल्ले राक्षस आले
उपद्रवानिमित्तानं यज्ञकार्य परिपूर्ण जावन जत्ताना अपरिपूर्ण जत्तस. कसं मला विश्वामित्र जाल्यार सामान्य नाही, तक्का ब्रह्मर्षी म्हणतच. जन्मतः क्षत्रिय जावन जाल्यारीची तगेला तपप्रभावान सिद्धी केला तो विश्वामित्र. विश्वामित्रान जाल्यार जगत्यान तो सृष्टी केल्या. तसल अत्यंत बलिष्ठ जावन आशिल्ल्या विश्वामित्रान जाल्यारीची दशरथला येवन निमगील कसं नाही म्हळ्यार यज्ञ रक्षणे खातीर जावन तुगेल चरडूवांक म्हाका दिवका म्हळके. आत्त गुरुकुलांत दुखून येवन विद्याभ्यास प्राप्ती करून येवन पावलीच मात्र हागेल मनान सकड भरती आलोचना आशिल्ले चरडूवांक ಹೊರಡಿक कोरका त्या कोरका म्हळ्यार अपेक्षा आशिल्ल्या संदर्भाचेरी विश्वामित्राल आगमन आनी तागेल प्रार्थना पळोवंक घेवन मूर्छित जावन पडलो तो. चरडूवांक दिवका म्हळ्ळें कुडलें वापास समाधाने रे उठ्ठोन रप्तरी तो म्हणत काही मिगेल चरडू अनके सन्न अनके 16 वर्ष दत्त मात्र तुमगेल यज्ञ रक्षणे खातीर तुमगेल यज्ञ रक्षण जाल्यार मात्र पूर्णवय हांव येता तुमकां. मागेले सगळे सैन्य घेवन येवन मागेले जीवन आसचे पर्यंत तुमगेले ते यज्ञ संरक्षणे खातीर हांव कटिबद्ध जावन राबोवन घेवन तुमगेले यज्ञ सांगोपांग जावन निर्विघ्न जावचे खातीर हांव त्या सक्कड असुराक हांव संहार करता म्हळके. मिगेल चरडूवांक मात्र निमगू नाकाची म्हळके. पळया दशरथाल दौर्बल्य कसं नाही म्हळ्यार मागशी मुखारी कसने आलोचन करनतिले तत्क्षण उत्तर दिवन सोडचे. सुरवेक ताणे विश्वामित्रा लागी सांगले कसं नाही म्हळ्यार तुमकां कसन जावका हांव तें सर्वस्व दिता म्हूण घेवन. चरडू यज्ञ रक्षणे खातीर चरडू जावका म्हणटना चरडूवांक दिना हांव स्वता येवन घेवन युद्ध करून घेवन यज्ञ रक्षण करता म्हळके. जाल्यार अडना यज्ञ रक्षण करचें अडना जाल्यार तें यज्ञ रक्षणेक कोण उपटळ दिताची उपद्रव दिताची त्या राक्षसाल प्रभाव कसं नाही म्हूण निमगेल कसं म्हळ्यार आजी शत्रू कितलो बलिश्ट आसा ताका समजलेले समर्थ जावन आशिल्ले जावका जाल्यार शस्त्रास्त्र पूर्ण कोरता आनी युद्धा वचका ताका ताण निमेल काय शत्रू कोण ते म्हूण. ताका ताण म्हणलं काही ताटका सुबाहू आनी मारीच हांकां ब्रह्मादी देवाल सकड वर आसा मात्र न्ही रावणाल बेंबल आसा अत्यंत बलिश्ट हे म्हळके. सुबाहू मारीच आनी रावण म्हळ्यार एक शब्द आयकला तत्क्षण एक वेळार दशरथ दिग्भ्रांत जालो काय. ताण म्हळें काय आतां हांव चरडूवांक पेटो सोडी चरडूवांकय पेटयना हांवें येना म्हळें काय. कसला म्हळ्यार तसल ते बलिश्ट जावन आशिल्ले रावणाल एदुरू युद्ध करता तसल सामर्थ्य म्हाका ना. मिगेल चरडू अत्यंत सान प्रायाचे तांकां तितलो व्हड राक्षसाल ಒಟ್ಟು युद्ध करचें सामर्थ्य ना म्हळें काय. सुरवेक निमगेल दिता म्हूण घेवन त्या वचनान दुखून भ्रश्ट जालो. कारण आपणेन येवन ते यज्ञ रक्षण करता म्हूण ताका आलोचन करता जाल्यार फुडें उत्तर दिलें कडर वापास ते येना म्हूण घेवन वापास वचन भ्रश्ट जालो. ताका ताण म्हळें काय हांव एक सामान्य मनुष्य म्हाका मिगेल इतले का सोडा तुमी म्हळें काय. तत्क्षण क्रोधाविष्ट जाल्यार विश्वामित्रान म्हळें काय तूं तुगेल पूत म्हणटास न्हय तुगेल पुत्ताला सामर्थ्य कसं म्हण म्हाका गोतस तुका गोतना म्हळें काय. अहं वेद्मी सत्यम पराक्रमम ह्या परमात्माले पराक्रम स्वतःची परमात्म तो तग्गेले पराक्रम कसं नाही म्हळ्यार म्हाका गोतस मात्र नाही दाय जाल्यार वसिश्ठाला निमगी म्हळें काय. सामान्य लोकांत कसं म्हळ्यार विश्वामित्र आनी वसिश्ठ म्हळ्यार बद्ध वैरी ते तांगेले अभिप्रायांत मात्र मतभेद आशिल्ले विना वैयक्तीक जावन वसिश्ठाल वयर ताका कसले द्वेश ना. तो म्हळें काय तुगेल गुरू लागी निमगी वसिश्ठा लागी निमगी दायत वचन भ्रष्ट जावन घेवन
तुगेले चरडूवा लोट आनंदार तू जीवन करी हांव येत्ता मळके. संवाद वाल्मिकी रामायण ಅಂತೂ अत्यंत विस्तृत जावन दिला. दलरी वसिष्ठान हे सन्निवेश सक्कड पळयताची दशरथांक येवन सांत्वन केलं काय. तू कसन तुगेल पूतू म्हूण लेखतस तो सगळेच जगत्याकाचे अनुग्रह करच्याक आयला तसल तो परमात्मा. तू कसले चिंत कोर नका. तज्जे विश्वामित्राल उद्देश अनेकस देखून घेवन विश्वामित्राल वाक्याक अनुगुण जावन तुगेल चरडूवांक पेटोवन दी म्हळकें. ते गुरुल वाक्या वयर विश्वास दवरून घेवन मन नत्तील मनांतू दशरथू तगेले रामचंद्राक यज्ञ रक्षणे खातीर विश्वामित्राल ಒಟ್ಟು पेटोवच्याक तयार जाला. केदन राम भायर सरला तागेलो ಒಟ್ಟು लक्ष्मणूय भायर सरले. कसला म्हळ्यार रामायण भारीचंद्र उल्लेख करता आस बहिश्चर इव प्राणाह म्हणून. रामाल प्राण भायर आशिल्लो म्हळ्यार लक्ष्मण के. राम खंय आसा थंय लक्ष्मण आस के. तशी दोग जण विश्वामित्राक अनुसरण करून घेवन भायर सरलीच के यज्ञ रक्षणे खातीर. त्या संदर्भाचेर दशरथाल विलाप वाल्मिकी रामायणान भरती सांगताची. सुरवेक विश्वामित्राक पांय पळकय मिगेल चरडू भरती सन्न राक्षसाल निमित्त भीत येईल म्हणून जाल्यार ताका तुमी राक्का म्हळके. मात्र न्ही तांकां सोड रपच्याक मज्जन खंडितक साध्य ना. तांकां कसले क्लेश दायनातील तुमी तांकां रक्षण कोरका. अशी हेज्जे हेज्जेक वचून तो सांगतास काय. कशी की एक आवसू चरडाल खातीर पदे पदे परगावा वतल चरडाक कोणाला तांणी ओपसिताची तांगेला भरती सांगतात मिगेल चरडाक तें जायना मिगेल चरड अशी जायना मिगेल चरडो भित्ता रात्री न्हिदतान ताका कश्ट जाता एका ताका तें दावका हें दावका कशें सांगता आस तशी सामान्य मनुष्याल म्हणकेची स्वताची दशरथ विश्वामित्राला परिपरी जावन सांगता आस के. ताका विश्वामित्र म्हणलें तूं कांय चिंत कोर नाका तांगेले सक्कड पळोवप जबाबदारी मेगेले म्हूण घेवन विश्वामित्रान यज्ञ रक्षणे खातीर जावन राम लक्ष्मणांक घेवन गेला के. विश्वामित्रान अनुसरण करून घेवन सरयू दांटून वतना रात्री काल आयल खंय. त्या रात्री कालांतू कुटीरांतू न्हिदोन शयन करून हेर दीस सकणीची प्रातकालाचेर विश्वामित्रान तागेला आन्नीक सक्कड कोरून तरी रामचंद्राक सकणी फुडें जागोचे सन्निवेश अत्यंत रोचक रामायणांतुले. आज आमी तुमी सक्कड दिननित्य म्हणटाचे नित्य म्हणटा वय खंयच्यान आयला म्हूण आमकां गोतना. कौसल्या सुप्रजा राम पूर्वा संध्या प्रवर्तते उत्तिष्ठ नरशार्दूल कर्तव्यम दैवमान्निकम. पळया सकणी फुडें रामचंद्राक शयनांत दुखून जागोत तसले एक सन्निवेश अत्यंत सुंदर. सकणी फुड चरडूवांक जागोवका निद्दलेल्यांक आवसूंक भरती व्यामोह चरडूवाल वयर निद्दल चरडाक पळयल्यार भारी खुशी जावन ताका आनी वपास पंग व्हरून ताका न्हीद करीतच गूर उठयला पुरो म्हूण. अर्थात की रामचंद्राक जागयतना कौसल्या सुप्रजा राम म्हूण जागयल काय. ताका हाका भरती आक्षेप आयला कौसल्या सुप्रजा राम म्हूण कदला लगत ते कसं नाही दशरथ राम म्हूण जागोय आशिल्लो ना. कौसल्या म्हणून उडगास कोरका वाल्मिकील मनांतूल अंतःकरण कसं नाही म्हळ्यार इतलो काळ पर्यंत त्या साम्राज्यांत अंतपुरांतू कौसल्यन येवन रामचंद्राक जागोचे सकणी फुडें. कसला म्हळ्यार चरडूं सन्न चरडूं पळोवच्याक भारी चंद. तांगेल ते मुग्ध रूप पळोवच्याक मनांतू आनंद. तांतूय निद्दल चरडूवांक पळयल्यार आनीके भारी खुशी जाता काय. पळया स्वताचे अनुभव पळया. घरकडे सन्न चरडूवांक पळयल्यार खुशी जाता. तांतूची निद्दल चरडाक पळयल्यार आनीके तागेलें मुग्ध रूप प्रकट जाता. तशी स्वताची विश्वामित्राक दोळ्या उद्द आयल के रामचंद्राक जागयतना खंयचे ते कौसल्यान प्रातकालाचेर संतोष रामचंद्राक जागोवन घेवन तागेले दैनंदिन कार्याक प्रवृत्ती करतशिल्ले. तसं आज कौसल्या रामचंद्राल उडगास काडतास की म्हूण दिसता सकणी फुडें म्हूण घेवन मनांत कल्पना करून घेवन कौसल्या सुप्रजा राम
कौसल्याक आनंद वृद्धी कोरत ಸ್ವಲ್ಪ रामचंद्राक संतोष री विश्वामित्रान जागेल के कसलं क म्हणरी उत्तिष्ठ कर्तव्यम दैवमान्निकम दैनंदिन दावनशील आन्निक कोर्चक तिरतू उठ्टा म्हणून जागेल के द्यावान निद्दलर नव तक जागोचे जगत्य अंतू परमात्मा निद्दोच मोडना आज आम्ही चातुर्मासा वेळार देव निद्दला म्हणतच देव निद्दला हे जगत्य चलना कसलं क म्हणरी द्यावान निद्दोचे म्हळ योग निद्रा म्हणतच योग निद्रा म्हणल कसलं क म्हणरी चरडू कसकसन लूटी करत म्हणून पळोचक ಹೊಡ್ಡ ಸಪಳ ನಿದ್ದಲಲ್ ಕಡೆನ ನಿದ್ದಲಲ್ಲಿ ಆ್ಯಕ್ಟ್ ಕೊರನ್ ದೋಳ ಸೋಣ್ ಪಳಿತ ಹಸ್ತಕ್ಕೆ ಚರಡು ಕಸನ್ ಲೂಟಿ ಕರ್ತಚಿ ಮುಣ್ तसे परमात्मान योग निद्रे राबच कसलं क म्हणरी योग निद्रे ಅಂತ सोन घेऊन सगळे जगत्य ताण अवलोकन कोरचके परमात्माक कर्तव्य कसने ना जलरी कर्तव्यम दैवमान्यकम म्हणरी आम्ही सकणी पुढुट्टोन देवा जागेता पळ देवा उठ्टा म्हळ कसला मक्क तुगेल पूज करू असं म्हणून आज भरतीकडेनं सकणी पुढ कौसल्या सुप्रजा राम म्हणून कॅसेट घालचे आणि आम्ही पंगोर निदोचे जेव्हा जागोन विश्वामित्राला उद्देश कसं नाही म्हणरी मक्का पूजन करू असं परमात्मा तू उठ्टा म्हणून तशी रामचंद्रान ताण आन्निक कोरका जलल नियम कसले ना परमात्माक योग निद्रेंतू अश्विनः तक नीद मळल ना दलर जगत्यांतुल सामान्य नियम प्रकट कोर्चकतिरी रामचंद्रान सकणी पुढे उठ्टोन घेऊन तगेले दैनंदिन आन्निकनी कोरून घेऊन मुखावैल प्रयाणाक प्रारंभ केलके मुखावैल प्रयाणाक प्रारंभ करताना भरती दूर वचून तरी एक उपवनांतू लक्ष्मणाक आणि रामाक बैसकोरोंग घेऊन विश्वामित्रान येऊच तसल ते बलिष्ठ दावनशील असुराल संहारा उद्देश्य तांकां विशेष दावनशील मंत्राचे उपदेश केलके त्या खंयचे म्हळ्यार वाल्मिकी रामायण सांगता बला आणि अतिबला म्हणून त्या बला म्हळले मंत्राचे प्रभाव कसं नाही म्हळ्यार ताका केदनाची तान म्हळले यानाशिल के अतिबला म्हळ्यार केदना पोट्टा भूक याना ह्या मंत्राचे सिद्धी कोणाक आसा प्रत्येक मंत्राक ताजे प्रभाव आसचीची नाही बट मामा आम्ही भरती मंत्र जप केले कसं नाही फल मिळणे म्हळ्यार तितलं सुलभ ना मंत्र जप केल कुळ फल मेळना त्या मंत्राची सिद्धी जाल म्हणून त्याला फल मेळता त्या मंत्राची सिद्धी जावका म्हणून जाल्यार सुरवेक त्या मंत्रा वयर एक विश्वास जावका ताका म्हणतची मंत्रे देवे भिषजे गुरु यादृशी भावना सिद्धिर्भवती तादृशी देवाल वैरी मंत्रा वैरी वाकदा वैरी आणि गुरुल वैरी विश्वास कशें आसा त्या विश्वासाक अनुगुण जावन फल मेळतले मंत्रा वैर आमी कितलेक विश्वास दवरून ते जप करताची त्या मंत्र आमगेले सिद्धीक अनुग्रहाक कारण जाता देवाल वैर आमी कितलो विश्वास दवरताची विश्वासो फलदायक आहा त्या विश्वास आमकां रक्षण करता गुरुचर विश्वास दवरले म्हणून जाल्यार ते गुरुल अनुग्रह आमकां देवाल दय प्राप्ती करूंक कारण जातके लोकांतू आमी उपासन करचे देवपुणी चुकून खंयचे खंयचे देवा उपासन केला रडनाके जाल्यार गुरू म्हळ्यार समर्थ दावनशील गुरू कच आमी अन्वेषण करून तांगेले शुश्रूष कोरकाके कसले का म्हळ्यार हरौरुष्टे गुरुस्त्राता गुरोरष्टे न कश्चन आमी उपासन करचे देव बिनी चुकून कोणे विंगड जाल्यारीची आमी खंयचे देवाल उपासन कोरका म्हणून घेवन योग्य समयाचार आमकां उपदेश करून उद्धार करचे कोण म्हळ्यार गुरून काय आमकां देवाल दय जावचे प्रारंभ जाल्ले म्हळ्यार अर्थ कसो न्हय म्हळ्यार आमकां चांग गुरुल समागम जाता आनी ते गुरुल उपदेश आमकां मेळटा आमकां चांग गुरुल समागम जाला चांग उपदेश मेळ्ळा म्हळ्यार लॅक कसं नाही म्हळ्यार आमकां देवाल दय जाल्ला देवाल अनुग्रहाक प्राप्तीक कारण जाल्ला म्हळ्यार लॅक काय तशी त्या मंत्रा वयर आमी कितलो विश्वास दवरतात त्या विश्वासाक अनुगुण जावन फल मेळटा तशी बला आनी अतिबला म्हळ्यार योग्य जावनशील विद्या त्या रामलक्ष्मणाक उपदेश केला के उपदेश न्हय
कसलक म्हळरी रामाक गोत्त ना म्हणल अर्थ नाही जाल्यार लोक अंतू जगत्यांतू सामान्य जनाख्या नियम कोळका म्हणल खातीर जावन तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया भगवद्गीतेन सांगिल्लें म्हणजे खंयचे एक मंत्राची सिद्धी ना चांग विद्य जावका म्हणून जाल्यार ते गुरुल उपासन करून गुरुल सेव करून ते गुरुल मुखांतर आमी मंत्र आमगेल अधीन करून सिद्धी करून घेवका जाल्यार हांगा विश्वामित्रान रामाक उपदेश केलेलो म्हणल अर्थ नाही. विश्वामित्रान रामाला समर्पण केलं काय म्हाका ही विद्य गोतस हे करेक्ट की चेक करी म्हणून तागेलें समर्पण केलं काय. ते समर्पण केलेलं विद्या रामान स्वीकार केलं कसं का म्हळ्यार तागेल वयर आशिल्ली प्रितीन काय. तगाची भागवत प्रल्हादाल चरित्रांत भारी चंद सांगता कसं नाही म्हळ्यार नैवात्मनः प्रभुरयं निजलाभपूर्णः मानं जनाद विदुषो वृणीते यद्यज्जनो भगवते विदधीतमानं तच्चात्मने प्रतिमुखस्य यथाश्रीहि म्हणून आत्मनः निजलाभपूर्णः परमात्माक आप्तकामः म्हणटाचे आप्तकामः म्हळ्यार ताका आनी कसले डिझायर्स म्हणल ना ताका कसले अपेक्षा म्हणल ना ताका अपेक्षास म्हणून जाल्यार तो परमात्मा जायना इनकम्प्लीट अपरिपूर्ण जाता. ताका कसलेच दावका म्हणल अपेक्षा ना तो परिपूर्ण जाल्यार परमात्मो आमी दिल्लेल घेत काय कसलक म्हळ्यार मानम जनाद विदुषो वृणीते. आज एक चरडू खंयचे एक वस्तू घेवन आयले म्हणले की आवसुल्याक धांवन तेदन ते आवसूक ते वस्तूची अपेक्षा की ना की जाल्यार ते हाडलेले वस्तू तिरस्कार करना हांव कसं करता म्हळ्यार ते चरडान दिलेली वस्तू कुशीर घेता आनी त्या चरडाक पोटोंक घेवन मोग करता कसल्याक म्हळ्यार तिक धावका म्हणल खातीर न्हय हाडलेले चरडाक खुशी जावो म्हूण. तशी परमात्मान स्वीकार करचो उद्देश कसो न्हय म्हळ्यार दिल्लेल्याक संतोष मेळो म्हूण. आज अर्थ कसो न्हय म्हळ्यार आमकां संतोष मेळका म्हणून जाल्यार देवाक दिवका म्हूण. ताकाची पुजेन तुले रहस्य कसो न्हय म्हळ्यार बिंबोसी प्रतिबिंबोसी परमात्म बिंब आम्ही प्रतिबिंब बिंबांतू सौंदर्य प्रतिबिंबांतू सौंदर्य येवका म्हणून जाल्यार बिंबाक अलंकार कोरका. आज कन्नडी एदूर रब्बिले आमगेले देहाक सौंदर्य येवका म्हणून जाल्यार कन्नडीक कितले चंद करून मेकअप करून प्रयोजन ना. आम्ही मेकअप करून घेतल्यार मात्र कन्नडीन तू चंद दिसता. प्रतिबिंबांत तू सौंदर्य येवका म्हणून जाल्यार त्या सौंदर्य बिंबांत येवका. आज पूज करचे रहस्य तशी नव्हे देवा कितलो वस्तू आम्ही समर्पण करून त्या सौंदर्य पळयताची त्या सौंदर्य आमकां देव दिता कसला म्हळ्यार बिंबाक समर्पण केलेले सकड प्रतिबिंबांत वितरण जाता. तच्चात्मने प्रतिमुखस्य यथाश्री भागवतांतू प्रल्हादान भारी चंद सांगले तुका खंयचे वस्तूची अपेक्षा ना जाल्यारीची आज पळया साक्षात लक्ष्मी निवास जावन आशिल्लो परमात्मा तो ताका खंयचेची स्वतः संपत्ताचे अभिमानी हिरण्यवर्णा म्हणून सांगता सगळेच भांगराचेची अभिमानी देव जावन आशिल्ले साक्षात लक्ष्मी निवास आशिल्ल्याक ताका भांगराची अपेक्षा ना जाल्यार तो भांगर घेत कसल्याक म्हळ्यार दिल्लेल्या व्यक्तीक संतोष जावका आनी ते दिल्लेल्याक संतोष मेळका म्हळ्यार खातीर जावन अविदुषः जनात वृणीते मुग्ध जावन आशिल्ल्या भक्तान खंयचे वस्तू समर्पण केला परमात्मा प्रितीन स्वीकार करता काय. तशी विश्वामित्रान उपदेश केलेले ते बला आनी अतिबला म्हळ्यार कसले एक मंत्र आसा त्या विश्वामित्राक संतोष करचे खातीर जगत्यांतू सामान्य जनांक शिक्षण दिवचे खातीर परमात्मान संतोषार स्वीकार केले काय ताण समर्पण केलें. ती विद्या खंयची म्हणून मात्र गोत आसा ते मंत्र खंयचे म्हणून आतां रामायणांत जाल्यार उल्लेख करणे कसलाक म्हळ्यार त्या विद्या आमकांय आसल्या चांग आशिल्लो बटमो म्हणून कसला म्हळ्यार ते मंत्र आमकां गोत आसल्यार नोपरो त्या मंत्रान तुला सिद्धी जावका म्हणून जाल्यार तितलें उपासन करका. तपहा म्हणटाची तपहा म्हळ्यार तितलो तपस्या केलेल्या निमित्तान त्या मंत्राची सिद्धी जाता. तशी बला आनी अतिबला मंत्राचे उपदेश दिला. पुनःची सिद्धाश्रमांत आयलेच के तांगेल्या आश्रमांत यज्ञ चोलचे आश्रमांत आयलाल तवळी संच दिवसाचे याग यज्ञ परिसमाप्ती जावन 7 दिवसाक पूर्णाहुतीचे समारंभ. पूर्णाहुती वेळार इदम न मम स्वाहा म्हणचे संदर्भाचेरीची हे मारीच आनी सुभाऊ ताटकेने
कोरचे कसं नाही म्हळ्यार त्या यज्ञान तूं मलीन घालून यज्ञ अपवित्र कोरचे. त्या यज्ञाचे आरंभारीची सुरवेक भयंकर भीकर रूपारी राक्षसी स्त्री प्रकट जात काय ताटका. तत्क्षण विश्वामित्र म्हणत काही आलोचन कोर नाका, हे ताटकाक संहार करी म्हळ काय. ती ताटका कोण म्हळ्यार यक्ष स्त्री ती. सुकेतू म्हळ्यार यक्षाल बायल. तिगेलो बामण कोण म्हळ्यार सुंद. एक दिवस अगस्त्य महर्षीन तपस्या करतना ते अगस्त्याकच खावचक तरी सुंदान गेल तवळी. तत्क्षण ते अगस्त्य महर्षीन शाप दिवन घेवन सुंदाला संहार जाता काय. महाभारतांत तेवचे सुंदोपसुंद नाही, रामायणांतून सुंद म्हळ्यार यक्ष. केद्दाना चूकी केल्ल्या प्रभावान सुंदाक शिक्षा मेळ्ळे आम्ही स्वीकार करका. आज स्कूलांत कसं नाही म्हळ्यार चेडूवान बिनी समची एग्जाम अटेंड करनाशी बरयनाशी मार्कूण घाल म्हूण घेवन मास्टराकाची मारू गेला कशी जायत. चुकी चरडाले वाजीनी परीक्षे बरे न्ही जाल्यार आमी मारचे मास्टराकाची. एक अपराधीन चूकी केल्या म्हणून न्यायाधीशान बिनी दंड दिल म्हणून जाल्यार आमी न्यायाधीशाक मारचे गेल्यार त्या न्याय नाही. जाल्यार असुराले आलोचन कसं नाही म्हळ्यार पाप केलेलं सुंदाक संहार केलेला अगस्त्याकची नाश कोरका म्हणून गेल तवळी. तत्क्षण ते अगस्त्यान त्या ताटकाक न्ही मारीच्याक म्हळ्यार ते ताटकाल पूत मारीच दोग जाणांक शाप दिता गे. तुम्ही यक्षरूपार आसदल जाल्यार हिची राक्षस जावन वचा म्हणून कसलो म्हळ्यार तुमगेली बुद्धी राक्षसी बुद्धी राक्षस जावन वचा म्हणून शाप दिले काय. तन्निमित्तान ते ताटकेन आणि मारीच्यान भरती काळ पर्यंत चतुर्मुख ब्रह्माक तपस्या करून घेवन तागेल वरा निमित्तान बलिश्ट जालेल काय. त्या वरा निमित्तान बलिश्ट जावन आसचे वचून घेवन सामान्य कोणाच्या लंतू मारू जायना. कसलाक म्हळ्यार विश्वामित्रालाक भरती तपस्सिद्धी आसा. तपस्सिद्धी आसदल जाल्यार हिची ब्रह्माले वर तांकां मेळचे वचून तांकां मारका जाल्यार परमात्मा ना येवका. कसलाक म्हळ्यार ब्रह्माले पशी चड कोण म्हळ्यार परमात्मा मात्र नाही. मुनीले तपस्याचे उद्देश कसं नाही म्हळ्यार तपस्या भरती काळ करचे म्हळ्यार तांगेलांतू रिचार्ज दलाल म्हण केच पुण्य संपादन दलाल म्हण केच. हे मुनीन आनी शाप दिवचे उद्देश कसं नाही म्हळ्यार लोकांतू देवाली इच्छती तागेल योग्यते पशी चड ताण तपस्या केल्यार कसले विघ्न देव ते प्रकट करता. तो शाप दिल कोण एक वेळा सक्कड तागेल बॅलन्स खाल जाता. वापास तपस्या करका ताणें मुनीन शाप दिल्ले म्हणून जाल्यार तागेलांत तशें पुण्य सक्कड रास जाता. म्हणल खातीर जावन हे असुरान तांकां उपद्रव दिवचे उद्देश कसं नाही म्हळ्यार भरती काळ पर्यंत हांनी यज्ञ याग करतना ते यज्ञांत उपद्रव केलेलो तवळी कोपिश्ट जावन घेवन ते मुनीन शाप दिल्ले म्हणून जाल्यार तांगेले सगळेची तपस्याचे प्रभाव उण जाता. म्हणल खातीर जावन तांगेल ते तपप्रभाव ह्रास करचे विशयार तांकां संमती ना म्हणल खातीर जावन मात्र न्ही जगत्यान परमात्माल कीर्ती वृद्धी जावका. आनी ते असुर ब्रह्मादीक देवाले वरान बलिश्ट जालेल्या निमित्तान परमात्मान येवन संहार करका म्हणल खातीर जावन घेवन यज्ञ रक्षणे खातीर श्रीरामचंद्राक आपयला. केद्दन त्या ताटकान प्रत्यक्ष जावन मारच्याक प्रारंभ केलेलो तवळी तत्क्षण विश्वामित्रान म्हळकय स्त्री इति मत्यमानेन न ते घृणाकार्या नरोत्तम. कसलाक म्हळ्यार मारी म्हणून सांगले कुडले चिके संकोच जाता. कसला म्हळ्यार बायल मनशी ती आतां फस्ट हागेल बिल्विद्या ताण उद्घाटन करून प्रारंभ करचेची असुर संहार करचेची एक राक्षस स्त्री संहारा मुखांतर पळय. ह्या भागवतांतूय तशींच कृष्णान सर्वे संहार करचे कोणाक म्हळ्यार पुतनेक. हांगा रामावतारान जाल्यार हिची ताण सुरवेक संहार करचे कोणाक म्हळ्यार ताटकाक. ताकाची रामचंद्रान चिके मारी म्हणटा चिके आलोचन केलें. आलोचन केल्लें म्हळ्यार
लोकांतू रामचंद्राक मारू जाय न्ही म्हणले फाल्लेक ताका एक अपवाद येवचेनच न्हय. फस्ट रामाक भरती अपवाद आसा. कसला म्हळ्यार कशें समजून घेवं का तशी समजून घे न्ही जनान. राम अत्यंत स्त्री द्वेशी देखून ताण ताटक एक संहार केल्ले म्हूण. आज लोकसामान्यांतू आमी थंय देश संरक्षण करचे खातीर आमगेले योध सकट राबिल तवळी एकले टेररिस्ट भयोत्पादक जावन एकली स्त्री येवन घेवन सगळ्यांक गन घेवन संहार करता म्हणून जाल्यार मान काडता म्हणून जाल्यार तिक्क मारच्या गेल्या तवळ वरलेल्या सगळं सांगता की रिक्वेस्ट करता की ती बायल मनीस मारा मारनाक तिका म्हणून घेवन कोणें तिगेल वरी एक्सक्यूज दिनाच कसलाक म्हळ्यार लोकाक पीड दिला म्हणून जाल्यार तिका तत्क्षण मारकाची इची जाल्यार रामचंद्रान मारच्या आलोचन केलें कसलाक म्हळ्यार स्वता ताण मारला म्हणून विश्वामित्राल ताका आदेश जावका आशिल्लो अनुमती जावका आशिल्लें डायरेक्ट रामान मारनी विश्वामित्रान सांगून मारला म्हणून जावका आशिल्लें. ताण म्हळकय नृशंस्यं वा अनृशंस्यं वा चातुर्वर्ण्य रक्षार्थम हे चातुर्वर्ण्य की सगळे लोकांक रक्षण करचे खातीर तिगेल वैरी तूं धर्माधर्म चिंतन कर अशें तिका संहार करी म्हळके. तत्क्षण रामचंद्रान बाणप्रयोग केला. कसलाक म्हळ्यार विश्वामित्रान सक्कड विद्या ताका दिला सक्कड अस्त्राचे विद्य दिला तंतूची ब्रह्मास्त्र समेत दिला जाल्यार हिची जगत्यांत सुप्रीम खंयचें म्हळ्यार ब्रह्मास्त्रा पशी चड खंयचें म्हळ्यार रामबाण म्हूण. आज आमी म्हणटा पळया हे रोगाक हे औषध रामबाण म्हणून म्हळ्यार रामाल बाण सोडले म्हणून जाल्यार ते गेल्लें कार्य कंप्लीट कोरून येवचेच. तशी ताटकाक संहार केला. हांगा यज्ञ पूर्णाहुती दत्त आसतना सुबाहू आनी मारीच तांगेल नेतृत्वारी यज्ञांत तो पवित्र जावन आशिल्लो वस्तू घालका. आज पळया पूर्णाहुती म्हळ्यार आशिल्लो पवित्र द्रव्य हाण घेवन आमी यज्ञरुपी परमात्माक समर्पण करचें. ते राक्षसांक गोतस ते यज्ञ मलीन जाल म्हणून जाल्यार अपरिपूर्ण म्हणून देखून हांनी पूर्णाहुती करतना मलमूत्र रक्त सकट घालून घेवन ते यज्ञ अपरिपूर्ण करचें. ते केदार अपवित्र जाल्ले अशुद्धी जाल्ले यज्ञ राबलो वापस फस्ट दुखून स्टार्ट करका. अशी पदे 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 पीड दिवन घेवन यज्ञ कसलाक म्हळ्यार लोकाच्या समृद्धी खातीर यज्ञात भवति पर्जन्यः पर्जन्याद अन्न संभवः एवं प्रवर्तितम चक्रम हे सगळे जगत चक्र चलचे कशी म्हळ्यार जगत्याक समृद्धी जावका म्हणून जाल्यार देवांक संतोष जावका देवांक संतोष जावका म्हणून जाल्यार कालकालाचेर यज्ञ याग होम हवन जावका. ते यज्ञ याग होम हवन जाल्ले निमित्तान देवाः भावयतानेन ते देवा भावयन्तु वः परस्परं भावयन्तः श्रेयः परमवाप्स्यत. देवादिकांक संतृप्ती जाल्यार तवळी कालकालाचेरी वृष्टी पडून घेवन जगत्यान जावका जाल्यार सकट समृद्धी जाता. ते जगत्यान समृद्धी जावका म्हणून जाल्यार देव बलिश्ट जावकाच बलिश्ट जावका म्हणून जाल्यार इंद्राय स्वाहा अग्नये स्वाहा म्हणून घेवन सक्कड देवांगेल प्रिती खातीर जावन घेवन यज्ञरूपी परमात्माला आराधन करून सक्कड परमात्माक समर्पण करका. मळल खातीर जावन ते यज्ञ परिपूर्ण जावचें नज मळल खातीर जावन घेवन वची ते यज्ञांत मालिन्य हाडचें. ताका पळया आमगेल घरांत चलचें सान एक यज्ञ जाल्यार आमी कितलो पावित्र्यता जावका म्हणून एक वस्तू मलीन जाल्या निमित्तान ते यज्ञाक कसन फल मेळका ते परिपूर्ण फल मेळना. ताका पळया घरांत कसन एक होम जावचें म्हणून जाल्यार आमी पंचगव्यकी गोमुत्रकी गोमयने प्रोक्षण करून स्थळ शुद्धी करून यज्ञ याग करचो. खंयचे निषिद्ध वस्तू घरकड आसा म्हणून जाल्यार ते नेगेटिव्ह एनर्जी कसला म्हळ्यार खंयचे निषिद्ध वस्तू घरांत आसा म्हणून जाल्यार देवाल सानिध्य थंय वृद्धी जायना. म्हणल खातीर जावन ते यज्ञ वेदीक म्हळ्यार पवित्र करून घेवन वची यज्ञ कार्य प्रारंभ करका. त्या लोकांत तूं अपवित्रता जावका म्हळ्यार खातीर जावन घेवन वची ते सुबाहू आनी मारीच्यान उपद्रव दिवचे संदर्भाचेर रामान कसन केल्लें म्हळ्यार शरशालांचक्रे म्हणून तांणी ते यज्ञाच्या कुंडांत तूं मलिन वस्तू घालच्याक प्रारंभ करतना रामान तागेले बाणप्रयोग करून घेवन शरशालांचक्रे शरशाला म्हळ्यार आज आमी कशी शीट आनी घालून माड करता पळया पावस आनी पण अशी तशीच बाण सोडून घेवन सगळे एक यज्ञकुंडा वयर एक चंद माडशी करून दवरलं काय दवरलेलं वस्तू खंयचे त्या यज्ञांत तूं मलिन वस्तू पण अशी अपवित्र जायना अशी रक्षण केलं मात्र नाही. रामान बाण सोडून घेवन
सुबाहूक संहार केलं काय मारीचाक एक बाणप्रयोग केला मात्रान कितलकी योजन विस्तृत जाऊन घेऊन समुद्रांत होऊन पळके क्षिप्तार्णवे म्हणून सांगला रामायणात समुद्रांत होऊन घाल काय ताका हंग बापास भरती जणांना आक्षेप करू असं रामानं मारीचाक दवरल कसलक आज प्रॉब्लेम जालेले मारीच्या दवरला निमित्तान मारीचाक त्या दिवसू मारण काढले म्हणून जालं रे तो माया मृग दायन आशिलो सीता अपहरण दायन आशिले रावण आलकसने तापत्रय यान आशिले म्हणचे मारीचाक दवरल कसलक म्हळरी ತಂಗೆಲಂತ ಥೋಡೇಚ್ ವ್ಯತ್ಯಾಸಸ್ಕೆ ವ್ಯತ್ಯಾಸ ಕಸನೆ ಮಳರಿ ಸುಬಾಹುಕ ರುದ್ರದೇವಾಲ್ ವರ್ಕೈ ಮಾರೀಚಾಕ ಬ್ರಹ್ಮಾಲ್ ವರ್ಕೈ ತಂಗೆಲಂತೂ ಥೋಡೇಚ್ ಡಿಫರೆನ್ಸ್ ಅಸ್ಸ म्हणून जगत्याक दाखोच कतिरी सुबाहुक तत्क्षण संहार केलाय मारीचाक संहार करणी एक बाण सोडले त्या बाणाच्या प्रभावानं कडे रामाल खबरे खेकड घुन पळयनी किताणे त्या मुखारसून रामायणान तेता मारीचाक रावणान आपयला तवळी रामाक सीतापर्ण कार्य करच कतीर तूं म्हाका उपकार करका म्हणटना तो म्हणत गई एक वेळा रामाल बाणाची रुची पळयला आनी बिनी हांव याना म्हूण कसलक म्हळ्यार एक वेळार हांव वांचिलें व्हड आनी बिनी तागेलें नांव घेवचें भित्ता म्हूण घेवन ताण याना म्हळा काय जाल्यार तागेलो प्रारब्ध हेकड वचनी म्हणून जाल्यार रावणाल निमित्तान संहार जावका गेल्लो म्हणून जाल्यार रामाल निमित्तान नाश जाता ताण आलोचन केलें की मोर्चे मोरून त्या राक्षसाल हातांत मोर्चे पशी रामाल हातांत पुढे मेल्यार ही मुक्ती मेळटा म्हूण घेवन ते रावणाले कसल एक नियोजन आसा तंतू तो मारीच आयलो म्हूण सांगताची पळया त्या नांवान तूच आसा मारीच म्हळ्यार नीच म्हूण अत्यंत नीच तो तशी यज्ञ संरक्षण करून ते यज्ञ कार्य परिपूर्ण जालां यज्ञकार परिपूर्ण जाल्या नंतर वापास विश्वामित्रान म्हणकय आम्ही विदेह देशाक वचका म्हूण रामाला म्हणकय विदेह देशांत वचस वचेत नवे म्हणटना साक्षात रामचंद्रान विश्वामित्राला म्हणकय केद्दाना गुरू म्हणल्या नंतर शिष्य तागेल अधीन तुम्ही केवल कसन कोरका म्हूण सांगचे तुमकां हिंबालसून येवचें कर्तव्य आमगेलें म्हणकय तशी पुनःची प्रयाण प्रारंभ करून घेवन मिथिला पट्टण विदेहरायाले आस्थानांक प्रयाण करू वत आसतना मार्गांतू अत्यंत पवित्र जावन आशिल्लें एक तपोवन पळयलें काय रामचंद्र सामान्य मनुष्याल म्हणकेची कशी की एकलो प्रयाणीक सुरवेक जावन नवे गांवांत यात्रेक वतना हेज्जे हेज्जेक थंय आशिल्ली प्रति वस्तू प्रति गांवांतूल विशेषता आनी थंय चलचे तसल परिस्थिती विशयारी सकड निमगून समजून घेता सामान्य एकलो प्रयाणीक तशीच रामचंद्र जाल्यारीची हेज्जे हेज्जेक विश्वामित्रा लागीं ते भुंयीचे इतिहास हांगा कसन आशिल्लें हें न्हय खंयची हें उपवन कोणालें हें सकड विश्वामित्राल संवादा मुखांतर समजून घेत आशिल्लें काय तकाची एक तपोवन पळयला तवळी विश्वामित्रान रामचंद्राला म्हणकय हे तपोवन कसं न्हय म्हळ्यार भरती काळ पर्यंत बामणाले शापान शिलावत जावन आशिल्ले गौतम आनी अहल्याल आश्रम हे तूं हांगा पादस्पर्श करून तिक अनुग्रह करी उद्धार करी म्हळकय गौतम आणि अहल्या चरित्र रामायणांत उल्लेख करताची अहल्या म्हळ्यार संस्कृतांतूल शब्द कसं नाही म्हळ्यार हल्या म्हळ्यार दोषपूरित दुष्ट म्हणून अहल्या म्हळ्यार ती दुष्ट नाही चांग स्त्री म्हळ्यार अर्थ अर्थात की क्षणमात्रान देवेंद्राले संपर्क आयला निमित्तान गौतमान अन्यथा चिंतन करून तत्क्षण तिक शाप दिल काय अंतु अहल्यले दोषना इंद्राले दोषना म्हणून सांगतास रामायण दोष कोणाले म्हळ्यार गौतमाले काय देवादिकांक एक नाव आसा कसं नाही म्हळ्यार एधमान द्विट म्हणून एधमान म्हळ्यार कोण प्रवृद्ध जाता पळया
तंगेल वैरी तन्नी द्वेष करचो. द्वेष करचो म्हळ्यार योग्यतेन तगेल्या पशी चड योग्यता संपादन केला म्हणून जाल्यार ते पुण्य नाश करचें. तशी गौतम महर्षी तगेल योग्यते पशी चड पुण्य संपादन करच्या भायर सरल काय तपस्या म्हणताना त्या तपोभंग करून ताण संपादन केलेलं पुण्य नाश करका म्हणून जाल्यार ताण कोणाक एकला शाप दिवका चीची म्हणल कतीर दावन त्या रामाले परमात्माले नियतीक इच्छेक अनुगुण दावन देवेंद्रानं गौतमाला रूप धारण करून घेवन अहल्या आश्रम प्रवेश केल काय. सामान्य वाल्मिकी रामायणांतू देवराज कुतूहलात अहल्य गोत्तशील काय ह्यो देवेंद्रूची म्हणून जाल्यार देवराज कुतूहलात म्हणून वर्णन केल्या जाल्यार मध्वाचार्य तात्पर्य निर्णय सांगताची देवेंद्राले बलात्काराचे प्रदर्शनात देवेंद्र बलात्काराचे प्रभावारी असहाय दावन घेवन अहल्येनं चूकी कोरका पडली. तन्निमित्तानं गौतमान पळयलेल तवळी भरती काळ पर्यंत कोणाले दृष्टीक पण अशी तू हांगाचे आश्रमांतू दुर्निरीक्षा भव हांगा आश्रमांतू राब म्हणून ताका शाप दिल काय तिका अहल्येक. अर्थात कोणाले दृष्टीक या नाशी म्हळ्यार ती कोणाक तिक कोणे हेल्प करूया म्हळ्यार ती कोणाले दृष्टीक पडना जाल्यार तिक पळोवचें जाता तिक कोणेय पळोवचें जायना. हांगाची राब म्हळ्यार फात्रा म्हणके हांगा वास करी म्हणके जाल्यार त्या गौतमाक तागेले चूकी कोळून घेवन त्या शापाक एक अवधी दिल काय. अवधी म्हळ्यार ह्या शापाचे विमोचनेचे अवधी यावत रामदर्शन पर्यंतम केदोळ पर्यंत रामदर्शन जायना तेदोळ पर्यंत हांगा तो फात्रा म्हणके राब म्हणून घेवन तिका शाप केले. विनाह ती फात्तूर दावन आशिल्ली म्हणल अर्थ नाही. फात्रा म्हणकेची निश्चेष्टीत दावन घेवन त्या आश्रमान तो दुर्निरीक्ष दावन ती अहल्य ते राबलके. केदना रामाल प्रवेश जाल्लो रामाल दर्शना केदन ती पडली केदन तीन रामाल दर्शन घेतले तत्क्षण अहल्या मुली कन्या दावन प्रत्यक्ष जाल्या के नाही. बट भरती रामायणान सकड ती फात्तूर दावन आशिल्ली म्हणून सकड येत नवं फात्तूर दावन आशिल्ली आनी रामचंद्राल पादस्पर्श जाल्ले म्हणून येत नवं. तवळी पादस्पर्श जायनी कसलक एकच हे रामायणांत कसले अशी उल्लेख करता म्हळ्यार हांव तवळी सांगला आनंद मात्र करपाद मुकोदरादी आमगेल तुमगेल अवयवस पळया. आता हात म्हणले की हाताच काम कसं नाही ते मात्र करचें. पायाच काम कसं नाही पायाच मात्र काम करचें केला म्हळ्यार हातान करचें कामय पाय करता पायान करचें काम हातय करताची जाल्यार एक एक अवयव ते कार्या खातीर म्हूण आमकां कसं. जीभ कसं लाका म्हळ्यार रुची पळोवची चुकून एक दीस पुणी नित्यची जेवणा बशिल्लो तवळे सार वाडला म्हणलें क्या नित्यची जिब्बेन रुची पळयला म्हणून जाल्यार इतले दिवस तुमी जिब्बेन रुची पळयला पुरो आतां दोळ्यार सार घालता रुची पळया म्हळ्यार जातवें जायना जाल्यार देवालें वैशिश्ट्य कसं ना म्हळ्यार तागेले एक अवयवान तूं भेद म्हणल ना. प्रत्येक अवयवान तूं हातान तूं पळयता दोळ्यान तूं पळयता सहस्राक्षः सहस्रपात ताका पळया देव आमगेल मागशी येता काय आमकां मागशी घेवन पळोवचें जायना जाल्यार देवाक राब्बील कडेन सक्कड पळोवचें जाता. सांगील कसं लाका म्हळ्यार पादस्पर्श म्हळ्यार तागेले दोळ्यान आपुडचें जाता पांयानच स्पर्श करूं जाता. प्रत्येक अवयवान खंयचे खंयचे कार्य करूं जाता तें सक्कड कार्य देवाल प्रत्येक अवयवान करूं जाता वचून दर्शन म्हळ्यार पादस्पर्शन म्हळ्यार जाल्यार अर्थ घेवेत म्हणून घेवन उल्लेख केला. मात्र नाही पादस्पर्श कर न्ही कसं लाका म्हळ्यार ती मुनिकन्या रशील पत्नी ती मात्र नाही ह्यो क्षत्रिय कुमारान मुनिकन्येक गौरव दिवचे दृश्टीन साक्षात रामचंद्रान जाल्यारीच तिका नमस्कार केला म्हणून येता. तरशी शाप प्रभावान शिलावत म्हळ्यार फात्तूर दावन वचो म्हळ्यार फात्रा म्हणकेच निश्चेष्टीत दावन वचो म्हणून घेवन शाप दिलेलो.
वायुरूपारी निश्चेष्टित जावन त्या आश्रमांत आशिल्ले अहल्येक रामदर्शना कातर जावन तिणें कितलेकी काळ पर्यंत राम येता रामाल दर्शन घेऊ का म्हणून ते रामस्मरण केलेल्या प्रभावान केद्दाना रामाल दृष्टी तिगेल वयर पडली. त्या शापां दुखून विमोचन जावन घेवन अहल्या प्रकट जाला काय. तिगेलंतू कसले अपराध नातील निमित्तान आम्ही ती काजी केदनाची प्रातकालार उठोन घेवन स्मरण करताची. स्मरण करचे व्यक्तीलेची चारित्र्य मलिनस म्हणून जाल्यार ते स्मरणेंत अर्थ ना. ती पावित्र्यत तिगेलंत आसचे वचूनची तिगेल स्मरण केल्याल मात्रांत आमगेलंत आशिल्लें अपावित्र्य दूर जाता म्हणल खातीर जावन घेवनूची पंचकम नास्मरे नित्यम तस्य पापम विनश्यती. अहल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा तशी पंचपतिव्रता स्त्रींतू अहल्येक समेत स्थान दिला. मात्र तिगेले शाप विमोचन जालें. वापास गौतमाल वटू तिक योजन केलें काय, समागम केलें काय आनी योग्य जावन आशिल्लें एक दाम्पत्य तुमी दीर्घ काळ पर्यंत चलया म्हणून घेवन रामचंद्रान अनुग्रह केला. तशी अहल्या शापोद्धार करून घेवन रामान मिथिला पट्टणाक विश्वामित्राक अनुसरण करून घेवन प्रयाण प्रारंभ केला. प्रयाणारी प्रति एक स्थळाचें महत्व विश्वामित्र तांकां रामचंद्राक सबिवर जावन घेवन वर्णन करतची मिथिला पट्टणाचे द्वारारी त्या नगराचे द्वारार येवन पावलेचके. सगळेची मिथिलांतुले गांवांत आशिल्ले जन सक्कड कशी की एक दुंबी पुष्पार बसून थंय आशिल्ले मकरंद सक्कड स्विकार करता, तशी त्या गांवच्या जनान सक्कड दोळ सोडयलेलो धांपीनाशी रामचंद्राकच पळोवन घेवन त्या रामचंद्राक पळयलेले एक आनंद त्या सगळेची मिथिला पट्टणांतुले जनाक मेळ्ळे. रामचंद्रान प्रवेश केल्याल मात्रानची सगळे मिथिला म्हळ्याले आनंदमय जालके. विश्वामित्राल मुखांतर जनकाले राज्यांत मिथिलेंत पावलल तक्षण जनक महारायान राम लक्ष्मण समेत जावन आशिल्ले ते विश्वामित्राक संतोषार स्वागत केलें के. ताका रामचंद्राल वयर दृश्टी पडली के एक वेळार. ताण म्हळकय मिगेल चेल्लीक जावका जाल्यार चाल्लो मेळ्ळो म्हणलेकले के ताका पळयल तक्षणच आनी मनान तूं ताणें दुख्खय केलें के कसलें का म्हळ्यार हांव खंयचे खातीर हें स्वयंवर प्रकट केलें म्हणून गोतना. ह्यो चल्लेक बीन हांव सुरवेक पळयलें म्हणून जाल्यार स्वयंवर प्रकट करचें अगत्य ना आशिल्लें म्हणून तागेले मनान तायलें के. जावचे जाल्यार होची चाल्लो मिगेल जावय जावं का म्हळ्यार मनान तूं कल्पना जनकाक रामचंद्राक पळयलें तवळी आयल काय. तेदना विश्वामित्रान म्हळकय हक्का तूं जावय कोरून घे म्हळकय. ताका तो म्हळकय क्षम करा, हांव मागेल एक दड्डतना रे, हांव एक स्वयंवर कोरका म्हळ्यार एक लोकान तूं नियम प्रकट करून दल्ला. त्या मिगेल नियमा दुखून हांव चुकून पडूं जायना म्हळ्यार खातीर जावन घेवन ते रुद्रदेवान अनुग्रह केलें कसन ते धनुस ते धनुस आरोहण करून घेवन सीताक वर्ण कोरो म्हूण घेवन पुनहाची विदेहरायान जनकरायान दश विश्वामित्रा लागी प्रार्थना केलें काय. तशी त्या परमात्मान मिथिला पट्टणांतू जनक महारायाले आस्थानांत आशिल्ले रुद्रदेवाल अनुग्रहान प्राप्त जालें तसले ते धनुस उठोवन उकोळून घेवन कशी सीतेले माला धारण केली, सीता कल्याण कशें जालें, सीता स्वयंवर कशें जालें, तन्निमित्तान सगळे मिथिला पट्टणांतू कसले एक आनंद मेळ्ळो. सीता कल्याण जावन जाले नंतर रामचंद्राल मुखावेले असुर संहाराचे कार्य सकड कशी मुखारसून व्हेल्लें म्हळ्यार विशयारी वर्लल दिवसाक चिंतन करुया म्हणून सांगताची आईचे रामायण कथा चिंतनाक हांगाची विराम दिता. यः सर्वगुणसंपूर्णः सर्वदोषविवर्जितः प्रियतां प्रीतेवालः स विष्णुर्मे परमस्वरत कायेन वाचा मनसेन्द्रियर्वा बुद्ध्यात्मना वा अनुसृतस्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीकृष्णार्पणमस्तु.